अध्याय 5 आपण गड्या दुसरा राजा अध्याय 5 ये शुक्रवार को हमने जो वचन देखा आणि गेल्या शुक्रवारी जे आपण वचन पाहिलं नामान जो कोढ़ी था वो चंगा हो गया, नामान कोढ़ी होता जो दोबारा झाला। अब उसके आगे का हम देखें आणि त्याच्या पुढचा आपण आज पाहू दूसरा राजा सेकंड किंग चैप्टर 5 दूसरा राजा अध्याय 5 सेकंड किंग चैप्टर 5 दूसरा राजा अध्याय 5 और उसका 19 से 19 पासून सेकंड किंग चैप्टर 5 वर्स 19 से दूसरा राजा अध्याय 5 से 19 पासून। एलिशा ने उससे कहा कुशल से विदा हो। वह उसके वहाँ यहाँ से थोड़ी दूर चला गया था कि परमेश्वर के भक्त एलिशा का सेवक गेहजी सोचने लगा मेरे स्वामी ने तो उस अरामी नामान को ऐसे ही छोड़ दिया है कि वो जो वह ले आया था उसे उसने न लिया, परंतु यहोवा के जीवन की शपथ मैं उसके पीछे दौड़कर उससे कुछ न कुछ ले लूँगा। तब गेहजी नामान के पीछे दौड़ा। नामान किसी को अपने पीछे दौड़ता हुआ देखकर उससे मिलने को रथ से उतर पड़ा और पूछा सब कुशल क्षेम तो है? उसने कहा हाँ हाँ सब कुशल क्षेम है, परंतु मेरे स्वामी ने मुझे ये कहने को भेजा है कि अप्रैल के पहाड़ी देश से भविष्यवक्ताओं के चेलों में से 2 जवान मेरे यहाँ अभी उतर आए हैं। अभी उनके लिए एक एक किकार चांदी और 2 जोड़े वस्त्र दे। नामान ने कहा खुशी से 2 किकार ले ले। तब उसने उससे बहुत विनती करके 2 किकार चांदी अलग थैलियों में भरकर 2 जोड़े वस्त्र समेत अपने 2 सेवकों पर लाद दिया और वो उन्हें अपने आगे आगे ले चले। जब वह टीले के पास पहुंचा तब उसने उन वस्तुओं को उनसे देकर घर में रख दिया और उन मनुष्यों को विदा किया, वे चले गए। तब वह भीतर जाकर अपने स्वामी के सामने खड़ा हुआ। एलिशा ने उससे पूछा हे गेहजी तू कहाँ से आता है? उसने कहा तेरा दास तो कहीं नहीं गया। उसने उससे कहा जब वह पुरुष इधर मुंह फेरकर तुझसे मिलने को अपने रथ से उतरा था तब से वह पूरा हाल मुझे मालूम था। क्या यह चांदी और वस्त्र जैतून दाख की बारियाँ भेड़ बकरियाँ गाय बैल दास दासी लेने का है? इस कारण से नामान का कोढ़ तुझे और तेरे वंश को सदा लगा रहेगा। तब वह हिम श्वेत कोढ़ी होकर उसके सामने से चला गया। अलिशा म्हणाला ठीक आहे। मग नामान परत आपल्या गावी जाण्यास निघाला। एकडे अलिशाचा सेवक गेहजी आपल्या मनात म्हणू लागला माझ्या धन्याने या माणसापासून नजराणे घ्यावयास हवे होते, त्याला तसेच जाऊ द्यावयास नको होते। आता मी स्वतः त्याच्या मागे पळत जाईन आणि त्याच्यापासून काहीतरी घेऊन येईल। त्याप्रमाणे गेहजीने पळत जाऊन नामानाला गाठले। नामानाने त्याला पाहताच रथातून खाली उडी टाकली व त्याला भेटावयाला सामोरा गेला। नामानाने विचारले सर्व काही ठीक आहे ना? गेहजी म्हणाला होय, पण माझ्या धन्याने मला तुमच्याकडे मुद्दाम पाठवले आहे। आताच एफ्राईमच्या डोंगराळ भागातून 2 तरुण देवसंकल्प निवेदक आले आहेत व त्यांना देण्यासाठी चांदीची 3000 नाणी व पोशाखांचे 2 जोडे हवे आहेत। अरे 3000 काय 6000 नाणी घेऊन जा। आणि त्याने गेहजीला उंची पोशाखांचे 2 जोडेही दिले। एवढेच नव्हे तर नामानाने हा सर्व पैसा 2 थैल्यात भरून आपल्या 2 सेवकांनाही गेहजीबरोबर पाठवले। ते अलिशाच्या घराजवळील डोंगराजवळ आले तेव्हा गेहजीने त्याच्या सेवकांकडून त्या थैल्या घेतल्या आणि त्यांना परत पाठवून दिले। सेवक गेल्यावर गेहजीने तो पैसा आपल्या घरात लपवून ठेवला। तो आपल्या धन्याकडे आला तेव्हा अलिशाने त्याला विचारले गेहजी इतका वेळ तू कुठे गेला होतास? गेहजीने उत्तर दिले मी कुठेच गेलो नव्हतं। यावर अलिशाने त्याला म्हटले गेहजी तुला भेटण्यासाठी नामानाने रथातून खाली उडी टाकली तेव्हा आत्म्याने मी तेथेच होतो। हे तुला माहीत नाही काय? पैसा पोशाख जैतुनाचे शेते द्राक्षमुळे मेंढरे गुरे व नोकर चाकर मागून घेण्याचा हा समय आहे काय? तू हे पाप केले म्हणून तुला व तुझ्या संतानाला नामानाचा कुष्ठरोग निरंतर लागून राहील। त्या क्षणी गेहजी कुष्ठरोगी होऊन धन्याच्या घराबाहेर पडला। त्याची त्वचा हिमासारखी पांढरी झाली होती। आपण प्रार्थना करू। तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता मी वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा तो आमचा गोड जिवंत देव आहे। आम्ही लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर ही आमची प्रार्थना कर। दया कर प्रभू, वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। आम्ही आज्ञा पालन करण्यासाठी मदत कर। जे ऐकतो तसंच पालन करण्यासाठी सहायता कर प्रभू येशूच्या नावाने आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। आपण इथे पाहतो आराम देश का जो सेनापति था नामान वो एलिशा के पास आया था। आराम देशाचा जो सेनापति होता नामान तो एलिशाकडे आला होता। नामान कोढ़ी था आणि नामान हा कोढ़ी होता और इसी कारण से कोढ़ कभी चंगा नहीं होता है आणि कुष्ठरोग कधी बरं होत नाही। उस काल का मैं बता रही हूँ आणि त्या काळाचं मी तुम्हाला सांगते। फिर हम देखते हैं कि
उसकी एक दासी ने उसे कहा था कि हमारे इस्राएल देश में यहूदा प्रांत में प्रभु का एक दास है, जिसके पास अगर वो गया तो वो चंगा हो जाएगा। आणि त्याच्या दासीने सांगितलं होते की यहूदा प्रांतामध्ये एक देवाचा दास आहे, जर त्याच्याकडे तो गेला तर तो बरा होऊन जाईल। और वो सचमुच निकला आणि तो खरंच निघाला। सोना चांदी बहुत सारी वस्तुएं लेकर वो एलिशा के पास आया आणि सोनं चांदी आणि खूप काही वस्तू घेऊन तो एलिशाकडे आला। एलिशा ने उसे भीतर से ही कहा, जा यरदन नदी में जाकर तू 7 बार डुबकी मार। आणि एलिशाने त्याला आतमधूनच सांगितलं, तू काय कर, यरदन नदीमध्ये जाऊन 7 वेळा डुबकी मार। उसे बहुत बुरा लगा, त्याला खूप वाईट वाटलं, क्योंकि एलिशा बाहर नहीं आया, कारण एलिशा बाहेर आला नव्हता। उसे लगा कि मैं बहुत बड़ा हूँ, त्याला असं वाटलं की मी खूप मोठा आहे, मुझे मान देगा, तुम्हाला मान दे, बाहर आएगा, बाहेर येईल, जहाँ मेरे लिए मुझे कोड़े वहाँ पर हाथ मलेगा, तेल मलेगा, आणि जिथे मला कुष्ठ रोग आहे तिथे आपला हात लावेल आणि तेल लावेल, और फिर उसके परमेश्वर की वो दुहाई देगा, आणि मग तो त्याच्या देवाला आरोग्य मारेल। लेकिन उसे गुस्सा आया, पर त्याला राग आला, क्योंकि एलिशा ने ऐसा कुछ नहीं किया, कारण एलिशा ने असं काहीच केलं जो उसने सोचा था, जो त्यांनी विचार केला होता। इसी कारण से म्हणून वो गुस्से में जा रहा था आणि तो रागात जात होता। फिर से एक दास ने उसे विनती की कि अगर हार्ड काम बताते तो करते ना, आणि पुन्हा एका दासाने त्याच्याकडे विनंती केली, जर त्यांनी तुम्हाला काही कठीण काम सांगितलं असतं तर तुम्ही केलं असतं ना, करते ना, केलं असतं। फिर उसने जो काम बताया वो करो, मग त्यांनी जे तुम्हाला काम सांगितले ते तुम्ही करा। नामान ने 7 बार पानी में डुबकी, यरदन नदी में डुबकी मारने के पश्चात, आणि नामाने यरदन नदीमध्ये 7 वेळा डुबकी मारल्यानंतर यो हम देखते हैं कि नामान शुद्ध हुआ। आणि प्रियांनो, आपण पाहतो की नामान शुद्ध झाला। जैसे बच्चों की त्वचा है, जसं मुलांची त्वचा आहे, नाजूक, कोमल, सॉफ्ट है ना। हमको भी कभी कभी बच्चों का बदन छूने पे कैसा लगता है, अच्छा लगता है ना, आणि आपल्याला पण लहान मुलांना स्पर्श केल्यानंतर चांगलं वाटतं ना। वैसे ही नामान का बदन हो गया, मग तसंच नामानाचं शरीर सुद्धा झालं। नामान पूरी रीति से चंगाई पाया आणि नामानाला पूर्ण रीतीने आरोग्य भेटलं। नामान बहुत खुश था, नामान खूप आनंदित होता। इसलिए जैसे वो खुश हुआ आणि जसं तो खुश झाला, वैसे उसने क्या किया, तसं त्याने काय केलं, एलिशा को भेट देना चाहा, आणि एलिशाला त्याने एक भेट दिली। एलिशा ने भेट नहीं लिया, आणि एलिशाने भेट नाही घेतली। क्यों नहीं लिया मालूम, का नाही घेतली माहिती आहे, क्योंकि वो परमेश्वर का दास है, कारण तो देवाचा दास आहे, और उसे मालूम है, आणि त्याला माहित आहे की ये जो उसे चंगाई दिया वो परमेश्वर ने दिया है, आणि हे जे त्याला आरोग्य भेटलेलं आहे ते देवाने दिलेलं आहे। परमेश्वर जब देता है तो हमें उसे खरीदना नहीं है, आणि देव जेव्हा देतो तेव्हा आपल्याला ते विकत नाही घ्यायचं, ना उसे बेचना है, नाही त्याला विकायचं आहे, परमेश्वर दे रहा है, कारण देव देता है। परमेश्वर अपने लोगों को मुफ्त देता है, आणि देव आपल्या लोकांना फ्री देतो, उसका पैसा नहीं लेना है, त्याचे पैसे नाही घ्यायचे। यीशु मसीह ने भी मत्ती 10 में पढ़ो, जब 2-2 करके अपने शिष्यों को भेजा, आणि मत्ती 10 मध्ये वाचा की जसं येशू ख्रिस्ताने 2-2 करून आपल्या शिष्यांना पाठवलं, वहाँ 2-2 शिष्यों को भेजा, तो उसने कहा जाओ रोगियों को चंगा करो, आणि 2-2 शिष्यांना त्यांनी पाठवून सांगितले की जा आणि जे आजारी आहे त्यांना आरोग्य द्या। हाँ, चलते चलते गांव में प्रचार करो, आणि चालत चालत गावामध्ये प्रचार करा, मुर्दों को जिलाओ, मेलेल्यांना जीवन, रोगियों को शुद्ध करो, कुष्ठ रोग्यांना बरं करा, दुष्ट आत्माओं को निकालो, दुष्ट आत्म्यांना काढा, तुमने सेंटमेंट पाए तुम सेंटमेंट दो, आणि तुम्हाला सेंटमेंट भेटलेला आहे तुम्ही सेंटमेंट द्या, मतलब तुमने फ्री पाया है तुम फ्री दो, आणि तुम्हाला फ्री मध्ये भेटलेला आहे तुम्ही फ्री मध्ये द्या। क्योंकि प्रभु के दासों को, प्रभु के शिष्यों को चंगा करने का दान पैसे से खरीदे नहीं किया है, आणि देवाच्या दासांना आरोग्य देण्याचं दान हे पैसे देऊन नाही भेटले ना, उन्होंने कुछ परमेश्वर को दिया है, नाही त्यांनी देवाला काहीतरी दिले, वो परमेश्वर को भाया कि मेरे लोगों को चंगा करने का दान देना, आणि ती देवाची इच्छा झाली की माझ्या लोकांना आरोग्य करण्याचं दान द्या, मुर्दों को जिलाना, मेलेल्यांना जिवंत करणं, दुष्ट आत्माओं को निकालना, दुष्ट आत्म्यांना काढणं, घर में जाने के बाद शांति फैलाना, आणि घरात गेल्याच्या नंतर शांती पसरवणं, ये परमेश्वर की ओर से दिया है, आणि हे देवाकडून भेटलेलं आहे। परमेश्वर दे रहा है, म्हणजे देव देत आहे, और जो जिसे दे रहा है उसने परमेश्वर को कुछ नहीं दिया है, आणि ज्याला भेटलेलं आहे त्याने देवाला काही नाही दिले, नाही कुछ उसके लिए परिश्रम किया है, आणि नाही त्या गोष्टीसाठी काही कष्ट केले, फुकट मिला है, आणि फ्री मध्ये भेटले त्याला, तो फिर उसने भी फुकट देना चाहिए, त्याने सुद्धा फुकट मध्ये दिलं पाहिजे। इसीलिए यीशु मसीह ने उसके शिष्यों को खास चेतावनी दिया था, म्हणून येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना खास चेतावनी दिली, तुम क्या नहीं करना है, आणि तुम्ही काय नाही करायचे, किसी को चंगाई देने के बाद पैसा नहीं लेना, आणि कोणाला आरोग्य दिल्याच्या नंतर पैसे नाही घ्यायचे, ये धंधा नहीं, आणि हा धंदा नाही, ये बिझनेस नहीं, आणि हा बिझनेस नाही, जैसे रोटी बनाने का धंधा होता है, आणि जसं चपाती बनवण्याचा धंदा असतो है ना, अलग अलग धंधे होते हैं, आणि वेगवेगळे धंदे असतात, जैसे पुलिस डिपार्टमेंट है, आणि जसं पुलिस डिपार्टमेंट वकालत आहे ना, अलग अलग धंधे होते ना। रोज रास्ते पे देखो ग्रोसरी लेकर लोग बैठते हैं, भाजी लेकर बैठते हैं, आणि रस्त्यावर लोक भाजी घेऊन बसलेले असतात, तो ये सब धंदे हैं, आणि हे सगळे धंदे आहेत, लेकिन यीशु ने धंदा नहीं खोला है, पण येशूने धंदा नाही उघडला है, ये यीशु का बिझनेस नहीं, आणि हा येशूचा बिझनेस नाही, मनुष्य को
चंगाई देकर पैसा कमाने का, आणि माणसाला आरोग्य देऊन त्याच्याकडनं पैसे घेणं नहीं। नाही। पर मैं यीशु मसीह को मनुष्य को चंगा करके वो मनुष्य चाहिए था, आणि येशू ख्रिस्ताला माणसाला आरोग्य देऊन तो माणूस हवा होता उसे उनके पैसे नहीं चाहिए। आणि देवाला त्यांचे पैसे नको ये हमेशा याद रखना। आणि हे नेहमी लक्षात ठेवा। प्रियो, जब चर्च में जब आप आते हो, आणि प्रियाने जेव्हा तुम्ही चर्चमध्ये आपके पैसे नहीं परंतु आप चाहिए प्रभु यीशु, आणि तुमचे पैसे नाहीत पण तुम्ही पाहिजे देवाला, ये हमेशा याद रखना। आणि हे नेहमी लक्षात ठेवा। इसीलिए उसने अपने दासों को भी कहा कि तुम्हें किसी बात की, यानी मार्क 6:32 में पढ़ सकते, तुम परमेश्वर के राज्य की खोज करो तो तुम्हें सारी वस्तुएं मिल जाएगी। आणि मार्क 6:32 मध्ये तुम्ही वाचू शकता की तुम्ही देवाच्या राज्याचा शोध घ्या, मग बाकीच्या सर्व वस्तू तुम्हाला भेटतील। हालेलुया, 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 हालेलुया। जब आप परमेश्वर के राज्य की खोज करोगे आणि जेव्हा तुम्ही देवाच्या राज्याचा शोध घ्याल तो तुम्हें सब वस्तुएं मिल जाएगी। तेव्हा तुम्हाला सर्व वस्तू भेटतील। आप घर में बैठे नहीं, परमेश्वर के राज्य, यानी जब तक आप धर्म की खोज नहीं करोगे, उसके राज्य की खोज नहीं करोगे तो आपको दूसरी वस्तुएं नहीं मिलेगी। आणि जोपर्यंत तुम्ही देवाचा राज्याचा आणि त्याचा नीतिमत्तेचा शोध घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला बाकीच्या वस्तू नाही भेटणार। परमेश्वर ऑटोमेटिकली अद्भुत रीति से करता है, आणि देव आपोआप अद्भुत रीतीने करतो। लोग क्या सोचते हैं, मैं काम नहीं करेगा, लोक काय विचार करतात मी जर काम नाही केलं तो कैसे घर चलेगा? मग घर कसं काम चालेल? तो करना ही है, काम तर करायचं लेकिन नाही, काम से भी पहला आपको स्थान किसको देना है? परमेश्वर को। पण कामापेक्षाही पहिलं स्थान तुम्हाला कोणाला द्यायचं? देवाला। आपकी प्रार्थना होनी चाहिए, तुमची प्रार्थना झाली आप पाहिजे, प्रभु के साथ बैठना चाहिए, तुम्ही देवाबरोबर आप बसलं बाइबल पाहिजे, पढ़ना चाहिए, तुम्ही बायबल वाचलं आपका पाहिजे, उपवास का जीवन होना चाहिए। तुमचं उपवासाचं जीवन असलं पाहिजे। ये अगर आप नहीं करोगे आणि हे जर तुम्ही नाही केलं तो कैसे सब वस्तुएं पूरी होगी? मग तुमच्या सर्व गरजा कशा पूर्ण होतील? नहीं होगा। नाही होणार। लेकिन अगर आप ये करते हो, पण जर तुम्ही हे करता, प्रभु को प्रथम स्थान देते हो, देवाला प्रथम स्थान हर देता, संडे चर्च आते हो, प्रत्येक रविवारी चर्च प्रार्थना देता, करते हो, प्रार्थना करता, वचन पढ़ते हो, वचन वाचता, उपवास करते हो, उपवास करता, प्रभु आपकी सारी जरूरत समय पर पूरा करेगा। आपको काम की जरूरत है, काम देगा। आपको भोजन की जरूरत है, भोजन देगा। आपको कपड़ों की जरूरत है, कपड़े दे देगा। आणि देव तुमच्या सर्व गरजा काय करेल? वेळेवरती पूर्ण करेल। जर तुम्हाला काम पाहिजे तर काम देईल, जेवण पाहिजे तर जेवण देईल, जे काही पाहिजे ते तुम्हाला देईल। क्योंकि प्रभु ने कहा है, जो उसके राज्य की खोज करता है उसे वो मिलेगा ही। कारण देव म्हणालेला आहे, जो कोणी त्याच्या राज्याचा शोध करतो त्याला बाकीच्या वस्तू भेटतील। ये परमेश्वर का वचन है, आणि हे देवाचं वचन आहे। इसलिए प्रभु नहीं चाहता कि हम धन के पीछे जाए। आणि देवाची इच्छा नाही की आपण धनाच्या मागे यहाँ जावं। हम देखते हैं गेहजी ऐसे ही काम कर रहा है। आणि आपण इथे पाहतो की गेहजी असंच काम करतात। इतने साल से एलिया के हाथ के नीचे रहकर, बाद में आज एलीशा के हात के नीचे रहकर भी उसका लालच नहीं गया। आणि एवढ्या वर्षांपासून एलियाच्या हाताखाली राहून त्याच्यानंतर एलिशाच्या हाताच्या खाली राहून सुद्धा त्याचा लोभ गेला नाही। इसने बड़े बड़े चमत्कार देखे, आणि याने मोठे मोठे चमत्कार पाहिले। फिर भी बाबा इसके इन परमेश्वर के कार्यों को महत्व न देते हुए ये धन को महत्व देता था। तरी सुद्धा तो देवाच्या कार्याला महत्व न देता तो काय करतो? धनाला महत्व ये देतो। अपने नाम को महत्व देता तो था। आपल्या नावाला महत्व द्यायचा। इसलिए हम देखते हैं कि वो उसके अंदर जो लालच था, म्हणून आपण पाहतो की त्याच्यामध्ये जो लोभ होता उसने उसे क्या दिया? आणि त्याने त्याला काय दिलं? उसे कोड़ दिया, त्याला कुष्ठरोग भेटला, कोड़ी बना। तो कुष्ठरोगी झाला। वो कोड़ी बना, मतलब उसे एक तरफ से देखा गया तो उसको श्राप मिला वो। आणि तो कुष्ठरोगी झाला म्हणजे एक तर्फे त्याला श्राप भेटला। कोड़ श्राप है। आणि कुष्ठरोग हा शाप आहे। अगर हम डॉक्टरी हिसाब से, साइंस के हिसाब से देखेंगे तो स्किन डिजीज बोलते हैं, आणि सायन्सच्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर त्याला स्किन डिसीज म्हणतात। लेकिन बाइबल हमें बताती है, डिटरोनॉमी चैप्टर 28 में, व्यवस्था विवरण 28 में अगर आप पढ़ोगे तो चमड़े के सारे रोग श्राप है। आणि अनुवाद 28 मध्ये जर तुम्ही पाहिलं तिथे जे त्वचेचे जे रोग आहेत ते सर्व श्राप आहे। और श्राप कैसे आते हैं? आणि श्राप कसा आहे? जब हम परमेश्वर को प्रसन्न नहीं करते। जेव्हा आपण देवाला प्रसन्न नाही करत। परमेश्वर ने 10 आज्ञाएं दी है, देवाने 10 आज्ञा दिलेल्या तो आहेत। मुझे छोड़ किसी ईश्वर को न मानना। आणि तू मला सोडून कोणत्याही देवी देवतांना मानू नको। जब हम कहीं और परमेश्वर से भी बढ़कर किसी और को मानने लगते हैं, आणि जेव्हा आपण देवापेक्षाही जास्त कोणा दुसऱ्याला मानतो, जैसे उदाहरण के तौर पर, उदाहरणार्थ सोचो मैं अगर कुछ ऋतिका को कुछ आज्ञा दे रही हूँ, आणि समजा मी ऋतिकाला काही आज्ञा देते चर्च में आना संडे को, आणि चर्चमध्ये रविवारी ये, लेकिन कोई और उसका रिश्तेदार, आणि कोणी दुसरा तिचा उसका नातेवाईक पड़ोसी आणि किंवा या शेजारी उसकी दादी, किंवा तिची आजी, अगर उसको आज्ञा देगी संडे को तू मेरे घर आ, आणि जर तिला आज्ञा दिली की तू रविवारी माझ्या घरी ये, तो वो किसका मानती है? मग ती कोणाचा ऐकते? तो अगर वो सोचती है कि अगर हाँ वो मैंने जो उसे बोला संडे को चर्च में आ, आणि जर ती विचार करते की आम्हाला दीदीने सांगितलं रविवारी चर्चमध्ये ये, लेकिन चर्च में आने से मेरी दादी नाराज हो जाएगी, पण जर ती चर्चमध्ये गेली तर माझी आजी रागवेल। लेकिन अगर वो दादी का सुनती है, पण जर ती आजीचं ऐकते, इसका मतलब है वो परमेश्वर से भी बढ़कर किसी और को मानती है, यानी उसकी दादी को मानती है। याचा अर्थ आहे की देवापेक्षा जास्त दुसरा कोणाला तरी मान्य
म्हणजे तिच्या आजीला मानते. जब हमारा परमेश्वर हमें कुछ आज्ञाएं देता है, जेव्हा आपला देव आपल्याला काही आज्ञा देतो, उससे बढ़कर किसी और की आज्ञाओं को आप पालन करते हो, इसका मतलब आप परमेश्वर से भी बढ़कर उन पर बिलीव करते हो, उन्हें मानते हो. आणि त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी ऐकता, म्हणजे याचा अर्थ नाही की देवापेक्षा जास्त तुम्ही लोकांचं ऐकता आणि लोकांना मान देता. जैसे उदाहरण हम कहते, बाइबल में हमारे वचन में लिखा है, प्रभु ने कहा कि तू सिर न मुंडाना. आणि बायबलमध्ये वचनामध्ये लिहिलेलं नाही तू आपले डोकं मुंडवू नको. मरने के बाद, आणि भी घर में कोई किसी का भी मृत्यु होने के बाद सिर न मुंडाना. आणि घरामध्ये कोणाची मृत्यू झाल्याच्या नंतर आपलं डोकं मुंडन करू दाढी नको. न मुंडाना. आणि दाढी मुंडन करू नको. या बदन को न छेड़ना. आणि आपल्या शरीरावरती मारू नको. या फिर गोंधन, जैसे हम लोग बहुत से लोग टैटू निकालते हैं, गोंधन न निकालना. बाइबल बताता है गोंधन नहीं निकालना, यानी टैटू नहीं बनाना है. आणि टॅटू म्हणजे गोंधन आपल्या शरीरावरती आपण नाही काढायचं असं बायबल आपल्याला म्हणतं. लेकिन हमारे लोग जो बोलते हैं टैटू तो दिस इज द फैशन. आणि आपली लोक म्हणतात की टॅटू हा आपला फॅशन आहे. टैटू तो आजकल का लेटेस्ट फैशन है. आणि टॅटू हा आजकालचं लेटेस्ट फॅशन आहे. लोग पहले टैटू इधर टिकली निकालते थे, आणि लोक पहिले टॅटू म्हणून इकडे टिकली काढायचे. अभी इधर नाम लिखते हैं आणि आता फक्त इकडे नाव डिजाइन बनाते हैं. डिझाईन काढतात. लेकिन है तो सेम ही. पण आहे तर सेम. लेकिन लोगों ने, शैतान ने क्या कर डाला, पण शैतानाने काय केलं, फर्क बता दिया. वो गोंधन है और ये टैटू है. आणि परत सांगितलं की हा ते गोंधन आहे आणि हे टॅटू आहे. आपको समझा. लेकिन बाइबल हमें बताती है तुम अपने शरीर पर किसी की भी छाप न लगाना. आणि बायबल आपल्याला सांगतात तू तुझ्या शरीरावरती कोणतीही दुसरी छाप लावू नको. हाँ, तू टैटू न लगाना. आणि तू टॅटू बाइबल पर काढू नहीं, इधर नहीं, उधर नहीं, इधर नहीं, इधर नहीं, इधर नहीं, इधर नहीं, इधर नहीं, हाथ पे नहीं, इधर भी नहीं बनाना है. आणि कुठं कोणत्याही शरीराच्या कोणत्याही भागावरती नाही करायचं. मेरे मन में भी बड़ी इच्छा थी कि मैं यहाँ जीसस लिखूं. आणि माझ्या मनामध्ये खूप इच्छा होती की मी इथे जीसस लिहावं. क्योंकि कैथलिक लोग यहाँ जीसस लिखते हैं, क्रॉस बनाते हैं, मुझे बहुत अच्छा लगता था. आणि त्यातली लोक हातावरती जीसस द्यायचे किंवा क्रॉस काढायचे मला खूप आवडायचं. तो मेरी बड़ी इच्छा थी, अब तो मैं क्रिश्चियन हो गई हूँ, चलो मैं भी यहाँ क्रॉस के नीचे क्रॉस ऐसा निकालकर जीसस लिखने का. आणि माझी पण खूप इच्छा झाली की क्रॉस काढून त्याच्या खाली जीसस लिहायचं. लेकिन उसी दिन मुझे वचन मिला था, आणि त्याच दिवशी मला वचन भेटलं तू होतं, अपने शरीर पर छाप न लगाना. तू तुझ्या शरीरावरती छाप लावू नको. छाप का अर्थ क्या है? फिर मैंने बोला छाप का अर्थ क्या है? छाप छाप छाप. फिर मुझे याद आया कि हमारे च्युइंगम में टैटू आता है. आणि आपल्या च्युइंगममध्ये टॅटू येतो. उस समय भूगोल में टैटू आता था. आणि त्यावेळेस भूगोलमध्ये टॅटू यायचा. पानी में लगा के इधर लगा दिया तो छाप आता था उसका. आणि पाण्यामध्ये भिजवून जर त्या हाताला लावलं तर त्याचा छाप तिकडे यायचा. प्रभु मुझे बोला इसी को कहते हैं टैटू. आणि नंतर देव मला म्हणाला की ह्यालाच म्हणतात टॅटू. फिर मैंने मराठी बाइबल पढ़ा. मग मी मराठी बायबल वाचलं. उसमें लिखा है गोंधन. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे गोंधन. फिर मैंने इंग्लिश बाइबल पढ़ा. मग मी इंग्लिश बायबल वाचलं लिखा है टैटू. आणि तिकडे लिहिले टॅटू. अरे छाप मतलब गोंधन, गोंधन मतलब टैटू. हाँ नहीं चाहिए. छाप म्हणजे गोंधन आणि गोंधन म्हणजे टॅटू म्हणजे नाही काढायचं. आपको समझ में आ रहा है? तुम्हाला समजतंय? प्रियो, इसलिए हमें जब परमेश्वर जब कुछ हमें आज्ञा देता है, आणि जेव्हा देव काही आपल्याला आज्ञा हम करतो उससे न मानकर किसी और का सुनते हैं, आणि आपण त्या आज्ञेचं पालन न करता आपण दुसरं काहीतरी ऐकतो, तो इसका मतलब है हम आज्ञा उल्लंघन करते हैं, कोई न कोई एक आज्ञा तोड़ देते हैं. आणि याचा अर्थ आपण आज्ञा उल्लंघन करतो, कुठे ना कुठे आपण आज्ञा मोडतो. बाइबल में लिखा है तो मूर्ति पूजा न करना. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की मूर्ती पूजा करू नको, दुसरी आज्ञा. मुझे छोड़ किसी अन्य ईश्वर को न मानना. आणि मला सोडून दुसऱ्या कोणत्याही देव देवतांना तू मानू नकोस. निर्गमन अध्याय निर्गमन अध्याय एक्सोडस निर्गमन चैप्टर 20 अध्याय 20 उसका 4 से. त्याचं 4 पासून. एक्सोडस निर्गमन चैप्टर 20 अध्याय 20 उसका 4 से. त्याचं 4 पासून. तुम्ही आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नका, तू कोई मूर्ति बनाना मत, किंवा वर आकाशातील आकाश में, खाली पृथ्वीवरील पृथ्वी पर, व पृथ्वीच्या खाली जलाशय पानी में जितने आकार है, कशाचे किसी का भी आकार मुझे नहीं देना. तुम्ही त्यांची उपासना करू नका. हाँ, उसके आगे झुकना मत, उसके आगे जाके अपना सिर झुकाना मत, व त्यांची सेवा करू नका, उसकी सेवा भी नहीं करना. कारण मी तुमचा देव ईर्ष्यावान आहे. हाँ, जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांस 3-4 पिढीपर्यंत मी वडिलांच्या अपराधांबद्दल शासन करतो. मैं क्या कर देता हूँ, उन्हें शिक्षा देता हूँ, श्राप देता हूँ. इसीलिए प्रियो, परमेश्वर नहीं चाहता कि हम कोई मूर्ति पूजा करें. आणि म्हणून देवाची इच्छा नाही की आपण कोणती मूर्ती पूजा करायला. लेकिन यहाँ आप कुछ रख दो. इकडे तुम्ही काहीतरी ठेवा. कुलुसियों की पत्री में जाओ. कलिसीकरांच्या पत्रात जा. कोलोसियन्स कलिसीकरांचं पत्र अध्याय 3 अध्याय 3 और उसका 5, त्याचं 5 5 और 6. 5 आणि 6.
कोलिशियंस कलेसीकरांचं पत्र, कुलुस्सियों की पत्री कलेसीकरांचं पत्र अध्याय 3 वर्स 5 and 6. त्याचं 5 आणि 6. Colossians chapter 3 verse 5 and 6. कलेसीकरांचं पत्र ते 3 त्याचं 5 आणि 6. म्हणून आपल्यामधील नीच ऐहिक स्वभाव कायमचा ठार करा. हाँ, इस पृथ्वी पे जो इंसानों के अंदर एक स्वभाव होता है, संसारिक स्वभाव, उसे मार डालो ताकि वो आगे काम न करे. लैंगिक दुराचार, अशुद्धता, व्यभिचार, जैसे पति या पत्नी को छोड़कर या विवाह के पूर्व लैंगिक रिश्ता रखना, उसे कहते हैं व्यभिचार. अशुद्धता यानी गंदे गंदे काम, शरीर से कुछ भी गंदे गंदे काम करते हैं. अनावर काम वासना, दुष्काम यानी बुरे बुरे सोच कर कुछ भी गंदा काम करना. कुवासना, हाँ, बुरी लालसा यानी किसी के भी ऊपर भी लालसा रखना, कुछ भी खाने की इच्छा, बुरी लालसा उसे कहते हैं. जैसे सांप खाना, ये बुरी लालसा है. आणि सांप खाण्याची वाईट वासना. जब प्रभु ने इतने सारे आइटम दिए, वो खा लेना चाहिए ना. आणि देवाने एवढे सगळे आयटम दिले ते खायला ये पाहिजे. क्या सांप खाने का? आणि हे काही सांप खायला ऐसे कुछ भी, ये बुरी लालसा है. शरीर कुछ भी मांगता है, बुरी लालसा. आणि शरीर काही मागतं ते आहे कुवासना. हाँ, सर्व प्रकारचा लोभ हाँ यानी लालच. यात जीवे मारा. ऐसे क्या करो? जीवा मारो. या स्वार्थामुळे देवाचा भयंकर हमारे हिंदी में लिखा है, लोग जो मूर्ति पूजा के समान पाप है. क्या लिखा है वहाँ पर? लोग जो मूर्ति पूजा के समान पाप है. यानी जब हम लालच करते हैं, आणि जेव्हा आपण लोभ करतो तो लालच एक ऐसा पाप है जो मूर्ति पूजा से मिलता है. आणि लोभ हे असं पाप आहे जे मूर्ती पूजाशी मिळतं. पहले हम मूर्ति पूजा करते थे, पहिले आपण मूर्ती पूजा करते थे, करायचो हम सब उसी में से आए थे. आणि आपण सर्व त्याच्यातूनच पहले आलो. उसी के सामने झुकते थे. पहिले त्याच्या समोरच हम झुकायचो उसको हार, फूल, नारियल ये सब चढ़ाते थे. आणि आपण त्याला पहिले हार, फूल, नारळ सगळं काही चढवायचो. अगरबत्ती चढ़ाते थे. अगरबत्ती लावायची. जैसे हम उसकी उपासना करते थे, वैसे ही लालच भी मूर्ति पूजा के समान पाप है. आणि जसं आपण त्याची उपासना करायचो मग तसंच लोभ सुद्धा मूर्ती पूजे समान पाप आहे. इसलिए ये जो गेहजी ने जो लालच किया ना, आणि म्हणून गेहजीने जो लोभ केला वो मूर्ति पूजा की उसने. आणि त्याने मूर्ती पूजा केली. इसलिए प्रियो प्रभु हमने हमारे अंदर भी नहीं चाहता कि हम लालच करें. म्हणून देवाची इच्छा नाही की आपणही लालच क्योंकि करावे. जब हम किसी के पैसों का लालच करते हैं कारण जेव्हा आपण कोणाच्या पैशाचा लोभ या धरतो किसी की वस्तु का हम लेना चाहते हैं, किंवा कोणाची वस्तू आपण घ्यायची इच्छा जिस पर ठेवतो हमारा अधिकार नहीं है, ज्याच्यावरती आपला अधिकार नाही आहे. था क्या? होता का? अभी जो नामान लेकर आया था, आणि जिथे हे नामान घेऊन आला होता बराबर है, वो किसके लिए लाया था? आणि ते कोणासाठी आणलं होतं? एलिशा के. एलिशा के परमेश्वर के. आणि एलिशाच्या देवासाठी. है ना? एलिशा अपने परमेश्वर से प्रार्थना करेगा आणि एलिशा त्याच्या देवाकडे प्रार्थना करेल. और साथ साथ आणि सोबतच वो जब प्रार्थना करेगा तो मैं चंगा हो तर जाऊंगा, प्रार्थना करेल तेव्हा मला आरोग्य तो भेटेल. मैं ठीक हो गया, मग मी बरा झालो. तो परमेश्वर को और एलिशा को भेंट दूंगा. मग देवाला आणि एलिशाने मी भेट दे. सही बात है. परमेश्वर ने एलिशा को मना किया था, आणि देवाने एलिशाला मना केलं होतं. ताकि परमेश्वर ने कहा था कि ये नामान और अरामी सेना जान ले कि इस्राएल में परमेश्वर है. आणि नामान आणि जी आरामी सेना आहे त्यांनी ओळखून घ्यावं की इस्रायलमध्ये देव आहे. और परमेश्वर नामान में इंटरेस्टेड था. आणि देव नामामध्ये इंटरेस्टेड होता. परमेश्वर चाहता था नामान यीशु के पास परमेश्वर पर विश्वास करे. आणि देवाची इच्छा होती की नामानाने देवावरती विश्वास ठेवावा. परमेश्वर को नामान का पैसा नहीं चाहिए, आणि देवाला नामानाचे पैसे नको हवे होते. नामान चाहिए. नामान पाहिजे होता. इसीलिए परमेश्वर ने एलिशा को कहा नामान का पैसा नहीं लेना. म्हणून देवाने एलिशाने सांगितलं नामानाचे पैसे घेऊ नको. एलिशा ने भी नहीं लिया. एलिशाने पण नाही घेतले. लेकिन जब इनके लिए जब लाया था, इन्होंने नहीं लिया, तो फिर गेहजी के लिए लाया था क्या? मग यांच्यासाठी आणलेलं ह्या लोकांनी नाही घेतलं. मग ते गेहजीसाठी आणलं होतं का? नहीं ना. नहीं. तो फिर वो गेहजी का अधिकार था क्या? मग त्याच्यासाठी गेहजीचा अधिकार होता का? नहीं था. नव्हता. लेकिन उसने लिया ना. तरी सुद्धा त्यांनी घेतला. ऐसा ही होता है लालच, जिस पे हमारा अथॉरिटी नहीं रहता है, जिस पर हमारा अधिकार नहीं, लेकिन हम उसकी आशा रखते हैं, चाह रखते हैं, चाहते हैं कि वो हमें चाहिए, तो उसे लालच कहते हैं. आणि ज्या गोष्टीवरती आपला अधिकार नाहीये अशा गोष्टी आपण प्राप्त करू इच्छितो त्याला म्हणतात लोभ. वो भिन्न भिन्न रीति से होता है. आणि ते वेगवेगळ्या प्रकारे होतो. हर एक अलग अलग रीति का लालच होता है. जरूरी नहीं कि उन्हें पैसों का लालच हो. आणि वेगवेगळ्या प्रकारचा लोभ असतो. गरजेचं नाही की पैशांचाच लोभ असावा. आकाश ने सोने का लालच किया, चांदी का, लाल कपड़े का लालच किया. आकाशाने सोनं, चांदी आणि लाल कपड्याचा लोभ केला. गेहजी ने
चांदी के सिक्के का, एक टिक्का चांदी। आणि गेजीने चांदीच्या सिक्क्यांचा लोभ केला. हाँ, एक टिक्का चांदी कितना है? लगभग 34 किलोग्राम। आणि एक टिक्का चांदी किती आहे? 34 किलोग्राम. तो उसको 2 टिक्का चांदी मिला ना, आणि त्याला 2 टिक्का चांदी 68 किलोग्राम उसको चांदी मिला। आणि 68 किलोग्राम चांदी त्याला भेटली. सोचो, इसलिए वहाँ लिखा है थैलियाँ। आणि म्हणून इकडे लिहिलं थैल्या. क्योंकि तभी थैलियाँ में वो लोग चांदी के ऐसे टुकड़े 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 भरते थे। आणि त्यावेळेस थैल्यांमध्ये ते लोक चांदीचे तुकडे और लावायचे. कुछ लिया ना उसने, हाँ, 2 जोड़े वस्त्र, आणि 2 जोडी वस्त्र 2 जोड़े वस्त्र वो लिया। आणि 2 जोडी पोशाख त्याने घेतला. शायद उसने जब सामान खोला होगा, आणि जेव्हा त्याने सामान उघडलं असेल नाम एलिशा के सामने, आणि एलिशाच्या समोर, तो शायद ये देखकर गेहजी का आँख घूम गया आणि ते पाहून गेजीचे डोळे फिरले. और सोचा हाँ इतना इतना, हाँ इतना, इसीलिए लालच उसमें आया। आणि म्हणून लोक त्याच्यामध्ये आले. लेकिन वो ऑलरेडी उसमें था, आणि ऑलरेडी तो त्याच्यामध्ये होता इसीलिए उसे लालच आया। आणि म्हणून त्याच्यामध्ये लोभ आला. इसलिए उसने देखा कि अरे ये कपड़े कितने अच्छे और ये चांदी कितनी अच्छी, क्योंकि चांदी चमक रही थी, अच्छी है, ऐसा लेने की उसके अंदर इच्छा आई। आणि म्हणून त्यांनी पाहिलं की चांदी आणि कपडे किती चांगले आहेत, म्हणून ती घ्यायची इच्छा त्याच्यामध्ये आली. इसलिए प्रियो याद रखो, बाइबल हमें बताती है कि लोभ भी एक मूर्ति पूजा के समान पाप है। आणि प्रियनो, बायबल आपल्याला सांगतं की लोभ सुद्धा एक मूर्तिपूजे समान पाप आहे. 17 वचन 20 का 17 एक्सोडस का निर्गमन 20:17. सबसे 10वीं आज्ञा, 10वी आज्ञा, तुमच्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नका. हाँ क्या लिखा है? तू किसी के घर का लालच न करना, त्याच्या पत्नीचा किंवा त्याच्या सेवकाचा किंवा किसी स्त्री का, उसकी बाजू वाली स्त्री का या उसके सेवक का, दास दासी का तू लालच नहीं करना। त्याच्या सेविकेचा किंवा त्याच्या बैलाचा किंवा त्याच्या गाढवाचा किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल, हाँ, जो कुछ उसका है, बैल गधा, जो कुछ उसका मालक है, वो उसका अथॉरिटी है, उसका तू लालच नहीं करना। प्रियो, परमेश्वर हमें यहाँ स्पष्ट रीति से गेहजी के द्वारा बताता है कि जिस पर हमारा अथॉरिटी है ही नहीं, एकदम स्पष्ट रीति से जो 17वें वचन में हमने पढ़ा, आणि स्पष्ट रीतीने जे आपण 17व्या वचनामध्ये कि वाचले, जो किसी उसके घर का अथॉरिटी उसी को है, आणि त्याच्या घराचा अधिकार त्यालाच आहे. हाँ, उसका लालच कि वो मुझे मिले, आणि त्याचा लोभ धरणं म्हणजे ते मला भेटावं, ये गलत है, हे चुकीचं आहे. उसे कहते हैं लालच। त्याला म्हणतात लोभ. और गेहजी के पास गेहजी ने जो लिया वो गेहजी का बिल्कुल नहीं था। आणि जे काही गेहजीने घेतलं ते गेहजीचं बिलकुल नव्हतं. उसके कोई अथॉरिटी नहीं थी, कोई अधिकार नहीं था कि वो जाकर नामान से 2 टिक्का चांदी और 2 जोड़े कपड़े ले। आणि त्याचा कोणताच अधिकार नव्हता त्या वस्तूंवरती की त्याने नामानाकडनं चांदी आणि कपडे घ्यावे. तो इसमें पहला पॉइंट परमेश्वर बताता है गेहजी को कोड जो लेप्रेसी हुई वो क्यों हुई, वो पूरा सफेद श्वेत क्यों हुआ, क्योंकि उसने क्या किया, लालच किया। आणि पहिला पॉइंट देव तुम्हाला सांगतो की गेहजीला कुष्ठरोग का झाला, कारण का त्याने लोभ केला तो होता. इसलिए प्रियो लोभ से बचे रहो, म्हणून लोभापासून वाचून राहा. लालच से बचे रहो। लोभापासून वाचा. हमें हर कभी कभी बहुत सारी बातों का लालच होता है। आणि आपल्याला खूप काही गोष्टींचा लोभ होतो. हम सोचते हैं कि काश मैं इसके जैसी सुंदर होती तो इसकी सुंदरता और सुंदर होने का भी लालच होता है। आणि काही काही लोक विचार करतात की मी जे एवढी सुंदर असते म्हणजे सुंदरतेचा लोभ येतो. फिर किसी किसी के पैसों का, मग कोणाकोणाच्या पैशांचा, कितनी खूबसूरत बैग है, काश मेरी हो जाती। किती सुंदर बॅग आहे, काश माझी झाली असते. तो इस रीति से दूसरों की वस्तुओं को पाने का, आणि अशा रीतीने दुसऱ्यांच्या वस्तूंना प्राप्त करण्याचा, लेने की, अभी वो बैग पर मेरा अधिकार नहीं है, आणि आता त्या बॅगेवरती माझा अधिकार नाही, तो उसे पाने का, कैसे भी लेना है मुझे, पण ती कशीही करून मला प्राप्त करायचंय, वो गलत है। ते चुकीचं आहे. भिन्न भिन्न बातों में हम सेवा के लिए भी कहते हैं, आणि आपण सेवेसाठी सुद्धा म्हणतो. अगर जो सेवा परमेश्वर ने किसी को दिया और वो सेवा हमें चाहिए, ऐसा अगर हमारे अंदर लालच आया, नहीं मुझे यही सेवा करना है, मुझे यही सेवा करना है, लालच आता है, तो भी गलत है। आणि जर कोणाला कोणती सेवा दिलेली आहे आणि आपण ती सेवा प्राप्त करायचा उद्देश ठेवतो, मग तो पण एक लोभ आहे. जो प्रभु दिया है, आणि जे देवाने दिले आहे, जो सेवा प्रभु देता है उसे लेना है। जी सेवा देव तुम्हाला देतो ती घ्यायची. अगर आज आपको भाजी काटने का दिया है, आणि आज तुम्हाला भाजी कापण्याची सेवा देत आहे, ती घेऊन टाकायची. नहीं मुझे प्रेरणवाली साफ करना, नाही मला प्रेरणाला साफ मुझे करायचं, ऊपर का ही जाना है, मला वरतीच जायचं, नीचे का नहीं। खालचा नाही. वो कितना अच्छा है, उसको डेली हर सैटरडे को इसको ही मिलता है नीचे का प्रेरणा साफ करने का। आणि ते किती चांगलं आहे की शनिवारी तिलाच भेटतो प्रेरणा साफ करायला. तो भिन्न भिन्न रीति का
लालच होता है, आणि वेगवेगळ्या प्रकारचा लोभ उसने असतो. कभी भी हमें लालच नहीं करना. म्हणून कधीही आपल्याला लोभ नाही करायचा. ये पहला पॉइंट. हा पहिला और पॉईंट. दूसरा मुख्य पॉइंट ये है आणि दुसरा मुख्य पॉईंट हा आहे कि उसने क्या किया. त्याने काय केलं. उसने झूठ बोला. त्याने तो खोटं बोलला. उसने क्या कहा. हम पढ़ेंगे 22 वचन. 22 वचन. गेहजी म्हणाला, होय, पण माझ्या धन्याने मला तुमच्याकडे मुद्दाम पाठवले आहे. हाँ, क्या सचमुच एलिशा ने उसे भेजा था. आणि खरंच एलिशाने त्याला पाठवलं होतं का. नहीं. भेजा था. पाठवलं होतं. नहीं भेजा था. नव्हतं लेकिन पाठवलं. उसने किसका नाम लिया. तरी सुद्धा त्याने कोणाचं नाव नहीं, घेतलं. एलिशा मेरे स्वामी ने मुझे भेजा है. आणि माझ्या स्वामीने मला पाठवलेला हाँ, आहे. और मेरे स्वामी ने ये कहला भेजा है माझ्या स्वामीने हा निरोप पाठवलाय कि एक इक्का चांदी और 2 जोड़े वस्त्र दे दो. आणि एक एका चांदी आणि 2 जोडी कपडे दे. ये उसने बहुत गलत काम किया कि उसने अपने स्वामी का नाम खराब किया. आणि त्याने खूप चुकीचं काम केलं. त्याने आपल्या स्वामीचं नाव खराब केलं. क्योंकि ऑलरेडी एलिशा ने कहा था मुझे कुछ नहीं चाहिए. आणि पहिलेच एलिशा म्हणाला होता की मला काही और नकोय. वो दौड़कर जाकर कहता है कि मेरे स्वामी ने एक इक्का चांदी और 2 जोड़े कपड़े मांगे. आणि गेजीने पळत जाऊन सांगितलं की माझ्या स्वामीने एक एका चांदी आणि 2 जोडी कपडे ये मागितले. तो खुश हुआ ही, इसको तो देना ही था कैसे भी. आणि याला तर कसं करून द्यायचं होतं म्हणून तो तर खुश झालाच. लेकिन पण परमेश्वर का और एलिशा का नाम खराब हुआ. आणि देवाचं आणि एलिशाचं नाव खराब झालं. इसलिए दूसरा मुख्य पॉइंट परमेश्वर हमें क्या बताता है. अगर हमारे ऊपर जो जिसने परमेश्वर ने अथॉरिटी दिया है, हमारे माता पिता भाई या बहन या अपने पास्टर या अपने पति या, तो उनका नाम लेकर हम झूठ किसी से बोले नहीं. आणि दुसरा पॉईंट देव आपल्याला सांगतो, आपल्यावरती जे अधिकारी आपल्यावरती ठेवलेले आहेत, जसे आई वडील भाऊ बहीण आपले पास्टर किंवा नवरा, या सगळ्यांचं नाव घेऊन आपण खोटं बोलू नये. हम उनका नाम लगाकर किसी से काम कराने नहीं देते. आणि आपण त्यांचं नाव लावून कोणाकडनं काम करून घेऊ नये. कभी कभी करते हैं ना, भाई बहन बोलते हैं हमारे बोला है, मम्मी ने बोला है तुझे ये करने के लिए, मम्मी बोली जा झाड़ू मार. आणि कधी कधी भाऊ बहिणी म्हणतात की मम्मी तुला सांगितलं जाऊन झाडू मार. जबकि संगीता ने बोला ही नहीं देता. आणि जबकि संगीता मावशीने सांगितलेलंच ये नसतं. गलत काम हुआ कि प्रार्थना अपनी माँ का नाम लेकर उसको बोलती है. आणि हे चुकीचं काम करत की प्रार्थना आपल्या आईचं नाव घेऊन तिला काम है देते ना? या फिर ये इसको बोलती है किंवा ही तिला म्हणते, हाँ आजीने सांगितले तुला जेवण बनवायला, तुला छान सुकट बनवती ना. और आजीने बोला है मुझे खाना बनाने के लिए, तो अच्छा सुकट बनाती है. जबकि उसको खाने की इच्छा है, आणि बल्कि तिला खायची इच्छा आहे, इसलिए उसने अपनी दादी का नाम ले लिया है. म्हणून तिने आपल्या आजीचं नाव घेतलं. तो ये गलत है. हम जब घर पे किसी का भी झूठ बोलकर हम किसी का नाम का इस्तेमाल करते हैं, वो गलत है. आणि जेव्हा आपण घरामध्ये खोटं बोलू, कोणाच्या तरी नावाचा वापर करून खोटं बोलतो, ते चुकीचं आहे. साथ साथ प्रियो, हमारे पास्टर का भी नाम हम गलत रीति से नहीं लेना है. आणि सोबतच आपण आपल्या पास्टरांचं नाव चुकीचं नाही हाँ, घ्यायचं. हम अपने चर्च के पास्टरों का नाम बेफिजूल में इस्तेमाल नहीं करना है. आणि चर्चच्या पास्टरांचं नाव बेफुजीमध्ये कुठं पण नाही हाँ, घ्यायचं. हम जैसे इसने जहाँ परमेश्वर को कोई महिमा नहीं मिला, ऐसा जाकर उसने एलिशा का नाम लगा दिया. आणि जिथे देवाला काहीच गौरव नाही भेटला, अशा ठिकाणी जाऊन त्याने एलिशाचं नाव सांगितलं है ना. तो एलिशा ने मांगा था क्या. आणि एलिशाने मागितलं तो होतं. वैसे ही आप भी बहुत ख्याल से परमेश्वर हमें बताता है कि याद रखो, जब हम कुछ भी ऐसा किसी का भी नाम लगाकर या पास्टरों का, खास करके आत्मिक जीवन के लिए, आत्मिक राज्य के लिए, जब हम परमेश्वर का या परमेश्वर के दासों का नाम का इस्तेमाल करते हैं, तो याद रखो ये गलत होता है, परमेश्वर को अच्छा नहीं लगता है. आणि आत्मिक राज्यासाठी आपण देवाचं किंवा देवाच्या दासाचं नाव चुकीच्या रीतीने घेतो, मग ते चुकीचं होतं. मुझे परमेश्वर ने बोला है तुझे ऐसा होना है. आणि मला देवाने सांगितले तुला असं बोलण्यासाठी. समझा? मुझे परमेश्वर ने बोला है तुझे बोलने के लिए. आणि मला देवाने सांगितले तुला बोलायचं. मुझे 10,000 घेऊन ये. 10,000 मी करा. मुझे परमेश्वर ने बोला है मला देवाने तुझे सांगितले बोलने के लिए. तुला बोलायला. आपका नस काट ले. आपको समझा. परमेश्वर कभी भी ऐसा नहीं बोलेगा. आणि ते असं कधीच नाही सांगणार कोणाला. एक बात मैं आपको बताती हूँ, कभी भी याद रखना. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, नेहमी लक्षात ठेवा. जब एक तो परमेश्वर आपकी बुराई कभी नहीं चाहेगा. आणि एक तर देव तुमचं वाईट कधीच चिंतणार और नाही. भविष्यवाणी जब परमेश्वर देता है तो आपके अच्छे के लिए देता है. आणि देव जेव्हा काही भविष्यवाणी देतो तो तुमच्या चांगल्यासाठी देतो. दूसरी बात, अगर आपके जीवन में आपको सुधार है या आपकी गलतियां हैं, वो परमेश्वर आपको भी बोलेगा और हमको भी बोलेगा. आणि दुसरी गोष्ट, जर तुमच्या जीवनामध्ये काही सुधारायचं आहे तर देव तुम्हालाही सांगेल आणि आम्हालाही सांगेल. ये हमेशा याद रखना. आणि हे नेहमी लक्षात ठेवा. ये आप
आपको अगर परमेश्वर पहले अगर मुझे ही डायरेक्ट नहीं बोलेगा, अगर सोचो उदाहरण के तौर पर अभी मेघा के लिए मुझे प्रभु ने बताया है कि आगे जाके सेवा के लिए ये सेवा देना है उसको, आणि मला देवाने सांगितलं की पुढे जाऊन मेघाताईंना ही सेवा द्यायची तो आहे. पहले उसको भी प्रभु बोलेगा कि तुझे भी ये मैं सेवा चाहता हूँ, तू ये सेवा कर, आणि पहिले देव पण त्यांना सांगेल की माझी इच्छा आहे की तू ही सेवा करावी. और मुझे भी बोलेगा, आणि मला सुद्धा बोलेल. अकेला से मुझे नहीं बोलेगा, एकटं फक्त मला नाही बोले बोलणार. हमेशा याद रखना. हे नेहमी लक्षात ठेवा. और परमेश्वर 3-4 जनों से बात करता है, आणि देव 3-4 लोकांकडून बोलतो, किसी एक से नहीं, कोणा एकाकडनंच नाही. मालूम है? और अभी अनुग्रह का काल होने के कारण परमेश्वर में तुझे खत्म कर दूंगा, तू आत्महत्या कर दे, फांसी का फंदा दिख रहा है ना गला, उधर लटक दे, ऐसा कभी भविष्यवाणी नहीं करे. आणि आता कृपेचा काळ असल्यामुळे तुम्ही आत्महत्या करा किंवा फाशी घ्यायचं देव तुम्हाला कधी सांगणार नाही. पश्चाताप करो, मन फिराओ, ऐसे जरूर भविष्यवाणी आए. आणि पश्चाताप करा, मन फिरवा, असं नक्की भविष्यवाणी ये येईल. हमेशा याद रख. हे नेहमी लक्षात ठेवा. कभी भी ऐसा तू किसी काम का नहीं, लायकीचा नाही, मरून जा, ऐसा कभी करो. पण कधी असं तू काही कामाचं नाही, काही लायकीचं तू करून जा, असं कधीच नाही बोलणार. मालूम हुआ? समझ में आया? इसलिए प्रियो हमेशा याद रखो कि परमेश्वर के आत्मिक जीवन में जब परमेश्वर हमसे बात करता है किसी और के लिए, तो अच्छा ही बात करता है. आणि आत्मिक जीवनामध्ये जेव्हा देव आपल्याला दुसऱ्यामध्ये काहीतरी सांगतो तर चांगल्याच गोष्टी बोलतो. तो कहने का आज मुख्य उद्देश्य क्या है कि हम कभी भी परमेश्वर का नाम व्यर्थ नहीं लेना. आणि सांगायचं उद्देश आहे की आपण देवाचं नाव कधीही व्यर्थ ये घेऊ नये. तीसरी आज्ञा है. आणि तिसरी आज्ञा आहे, वापस हम जाएंगे पुन्हा आपण जाऊ. निर्गमन अध्याय 20 में निर्गमन 20 मध्ये और उसका 7वां वचन. त्याचं 7व्या वचनात तुमचा देव 20 का 7. निर्गमन 20चा 7. तुमचा देव यहोवा याचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका. हाँ, क्या लिखा है? तू अपने परमेश्वर का नाम व्यर्थ मत लेना. फिर कारण जो त्याचे नाव व्यर्थ घेतो त्याला शासन केल्यापासून तो राहणार नाही. वो निर्दोष नहीं रहेगा. मालूम हुआ? इसी कारण से गेहजी को ये शिक्षा मिली. म्हणून गेजीला ही शिक्षा भेटते. अगर हम परमेश्वर का नाम व्यर्थ में लेते हैं, आणि जर आपण देवाचं नाव व्यर्थ मध्ये जैसे घेतो, उदाहरण के तौर पर उदाहरणार्थ मैंने गलती किया है, मी चूक केली हम दोनों का आपस में समेट होना है, आणि आमच्या दोघांचा आपापसात समेट तो व्हायचं. इसमें परमेश्वर का नाम व्यर्थ लेने की कोई जरूरत नहीं. पण याच्यामध्ये देवाचं नाव व्यर्थ घ्यायची काहीच गरज आपस नाही. में ही बात करो. आपापसातच बोला. और ऐसा नहीं बोला है, तेरे परमेश्वर ने तुझे क्या सिखाया? मेरा भी तो वही परमेश्वर है. आणि असं नाही बोलायचं की तुझ्या देवाने तुला काय शिकवलं, माझा पण तो तोच देव आहे मेरा मेरा चालू है ना, आणि तुझं माझं चाललंय तो ना, बस वही चलने दो. मग तेच चालू द्या. इसमें परमेश्वर का नाम नहीं है. त्याच्या देवाचं नाव घेऊ नका. कभी कभी हम बोलते हैं, अभी क्या भी बाइबल पे हाथ रख के बोले परमेश्वर के नाम से मैं बोलता हूँ, बोल. अरे बाबा, तुझे विश्वास है नहीं है, लेकिन किसी को जानबूझ के परमेश्वर का नाम, हाँ मैं परमेश्वर को गवाह बनकर बोलती हूँ, ये सच है. आणि हा देवाला मी साक्षीदार म्हणून ठेवून बोलते, हात मी रख- खरं बोलते. हाँ सच बोला कि नहीं? हाँ मैं परमेश्वर के नाम से बोलती हूँ, सच है. आणि हा मी देवाच्या नावाने बोलते की हे खरं आहे. बाइबल में लिखा है तुम्हारी बोली हाँ की हाँ, ना की ना. आणि बायबलमध्ये म्हटलेलं आहे तुमचं बोलणं हाच हा नाही तर नाही असं. अगर आप सच बोल रहे हो, जर तुम्ही खरं बोलताय, सामने वाला विश्वास नहीं कर रहा है, समोरचा व्यक्ती विश्वास नाही वो ठेवत, उसका प्रॉब्लम है. तो त्याचेच प्रॉब्लेम आहे. मतलब सोचो उदाहरण के तौर पर उदाहरणार्थ मैं आपसे कुछ बात कर रही हूँ, आणि मी तुमच्याशी काहीतरी लेकिन बोलते मैं झूठ बोल रही हूँ. पण मी खोटं बोलते. आप अभी आप तो मुझे थोड़ी बोलोगे बाइबल पे हाथ रखो, आणि तुम्ही मला थोडीच म्हणाल परमेश्वर का बायबलमध्ये नाम लो. देवाचं नाव घ्या. आप तो क्या सोचेंगे, ये झूठ थोड़ी बोलेगी. तुम्ही काय विचार करा, दीदी थोडीच खोटं आप बोलते. हाँ मेरे बात पर विश्वास किया, आणि तुम्ही माझ्या गोष्टीवरती विश्वास तो ठेवला. याद रखो मैंने झूठ बोला है. बोले आपको नहीं मालूम, परमेश्वर को तो मालूम है मैंने झूठ बोला है. पण लक्ष ठेवा, मी खोटं बोलेन, तुम्हाला नाही माहिती पण देवाला तर माहिती मी खोटं बोलले. परमेश्वर ने मुझे मारे. आणि देव मला जो मारे. यहाँ लिखा है वो बिना शासन का नहीं बचेगा, आणि जे दिलेलं आहे तो बिन शासनाचा वो राहणार नाही, निर्दोष नहीं तो रहेगा. निर्दोष नाही निघणार. इसलिए याद रखो कि वो प्रभु का दास ही क्यों ना हो. म्हणून लक्षात ठेवा, तो देवाचा दासही का नाही इसलिए असले. सामने वाला जब कुछ बात करता है ना, हाँ बाबा ठीक है ओके, लेकिन कसम खाने के लिए या प्रभु का नाम लेकर मैं बात कर रही हूँ ऐसा मत बुलवाना. क्यों? शायद सामने वाला झूठ बोला है और हम उसे बोल रहे यीशु का नाम ले, बेचारा वो भी शिक्षा मिलेगा, हमको भी शिक्षा मिलेगा, क्योंकि तुमने विश्वास नहीं किया. बाइबल हमें क्या बताती है? बायबल आपल्याला काय सांगतं, सामने वाला जो बात करता है तुम विश्वास रखो नहीं रखो, लेकिन उसे और बढ़कर करने के लिए नहीं बोलना. आणि विश्वास तुम्ही ठेवा नाही तर नका ठेवू, पण त्याच्यापेक्षा वाढवून तुम्ही त्याला काही करायला सांगू नका. वो पाप भी गिराते हैं. आणि ते आपण त्यांना पापामध्ये पाडतो. अभी क्या भी तू बोल, यीशु का नाम लेके बोल, मैं यीशु के नाम से बोलती बोल, तो ही मैं विश्वास करूँगा, तो मैं उस पर गलत काम कर रही हूँ, उसके ऊपर उसे गिरा रही हूँ. आणि आता चालू तू येशूचं नाव घेऊन बोल की मी येशूच्या नावाने असं बोलत आहे, असं तू बोल नाही,
मग आपण त्यांना पापामध्ये पाडायचं काम करतो. देने वाला और करवाने वाला दोनों शिक्षा मिलेगा. आणि घेणारा आणि करून घेणारा दोघं पण शिक्षेस पात्र आहेत. हालेलुया. हालेलुया. कळलं का तुम्हाला? समजलंय ना? नक्की पूछू प्रश्न विचारू. हा हॅरन प्रश्न पूछू. बोला ना तुम्ही प्रश्न पूछती उसको ही पहले प्रश्न पूछती हो. आपको समझ में आया? तुम्हाला समजलं? वहाँ क्या लिखा है? तीसरी आज्ञा क्या है? आणि तिसरी आज्ञा काय तो आहे? मेरा नाम व्यर्थ न लेना. तू माझं नाव व्यर्थ घेऊ नको. और साथ साथ जिसने नाम व्यर्थ लिया है आणि सोबतच ज्यांनी नाव व्यर्थ घेतलेलं आहे निर्दोष न रहेगा आणि तो निर्दोष राहणार और नाही उसको शिक्षा मिलेगा. आणि त्याला शिक्षा भेटेल. इसलिए हमारा आपस में कुछ भी बातचीत होता है उसमें यीशु नहीं लेना है. म्हणून आपापसात आपली जी काही बातचीत होते त्याच्यामध्ये येशूला नाही घ्यायचं. अभी के अभी बोल तू बोल तूने ऐसा किया है, यीशु का नाम लगा के बोल नहीं करो. तुमको विश्वास नहीं है मैं यीशु का नाम नहीं लूंगी, वो तुम्हारी मर्जी. आणि आताच्या आता बोल येशूचं नाव घेऊन बोल तू असं केलेलं आहे बोललेलं आहे पण जर तुम्हाला विश्वास नाही तर ना बाबा मी येशूचं नाव व्यर्थ नाही दूसरा घेणार. बात मैं आपको बता दूं कभी शिक्षा भी नहीं मांगना. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते कधी शिक्षाही मागू नका. अगर हम दोनों का चालू है आणि जर आमच्या दोघांचं चाललंय ठीक है तू सच बोलती है ना तो मैं झूठ बोल रही हूँ तो प्रभु मुझे शिक्षा देगा. तू झूठ बोलती है तो प्रभु तुझे शिक्षा देगा. तू बीमार गिरेगी. आणि ठीक आहे जर मी खोटं बोलत असेल तर देव मला शिक्षा देईल. जर तू खोटं बोलत असेल तर देव तुला आजारी ये भी पडेल. मत करो क्यों शैतान को मौका मिलता है वही तो ताक में रहता है मारने के लिए शिक्षा देने के लिए. आणि हेही करू नका कारण शैतान ताकदच असतो तिला मारण्यासाठी शिक्षा देखो देण्यासाठी. गलती करने वाले को भी शिक्षा है ही. आणि बघा चूक करणारे व्यक्ती शिक्षा तर आहे पढ़ा ना हमने अभी पढ़ा ना. लेकिन हमको प्रभु जब शिक्षा देता है हमको प्यार से देता है आणि आपल्याला देव जेव्हा शिक्षा करतो ती प्रेमाने करतो जिसमें हम सुधार होता है. ज्याच्यामध्ये आपण सुधारतो. लेकिन जब हम ऐसी शिक्षा मांगते हैं पण जेव्हा आपण अशी शिक्षा मागतो तो शिक्षा देने वाला जरा जोर से शिक्षा आणि शिक्षा देणारा जरा जोराने शिक्षा देतो. इसलिए वो न आने के लिए कभी एक दूसरे के लिए शिक्षा मत मांगो. म्हणून ते न येण्यासाठी कधीही एकमेकांसाठी शिक्षा मागू नका. यहाँ हमको इस वचन से ये सीखने के लिए मिलता है आणि या वचनाचं तरी आपल्याला हे शिकायला भेटतं. आणि जागरूक परमेश्वर का नाम व्यर्थ नहीं लिया. देवाचं नाव व्यर्थ घेऊ नका. इसने एलिशा का नाम व्यर्थ लिया आणि याने एलिशाचं नाव व्यर्थ घेतलं झूठ मूठ लिया. आणि खोटं नाटक घेतलं. इसलिए कभी भी ऐसा काम नहीं करो. म्हणून कधी असं काम करू नका. इसलिए उसको क्या मिला? म्हणून त्याला काय भेटलं? उसको ही नहीं मिला. फक्त त्यालाच नाही भेटलं उसके वंश को भी मिला. आणि त्याच्या पिढीला सुद्धा भेटलं. क्या मिला? काय भेटलं? 27. तू हे पाप केले म्हणून तुला व तुझ्या संतानाला नामाचा कुष्ठरोग निरंतर लागून राहील. हाँ तेरे और तेरे वंश को ये कोढ़ जो है वो सदा रहेगा. कोढ़ बहने वाला बीमारी है. आणि कुष्ठरोग ही वाहणारे आजारपण आहे. बहने वाली एक वाहणारे. से अपने बच्चों से ऐसा बहने वाला कोढ़ है. आणि आपल्यापासून आपल्या मुलांना त्यांच्या मुलांना असं वाहणारा कुष्ठरोग आहे. हाँ तो इसलिए प्रियो परमेश्वर हमें यहाँ जागरूक करता है. आणि प्रियानो देव आपल्याला इथे जागृत करतो. बाइबल में लिखा है वो हिंसा श्वेत कोढ़ी होकर उसके सामने से चला गया. आणि त्याची त्वचा हिमासारखी पांढरी होऊन तो त्याच्या समोरून निघून गेला. तो अच्छा है क्या परमेश्वर के सामने से प्रभु की सेवा से दूर हो जाना? आणि चांगलं आहे का देवापासून देवाच्या सेवेपासून दूर होणं? नहीं ना. नाही ना. तो इसीलिए हम क्या करना चाहिए? पहली बात हम परमेश्वर का नाम व्यर्थ नहीं लेना है. आणि म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट आपण देवाचं नाव व्यर्थ नाही घेतलं अपने पाहिजे. ऊपर जो अधिकारी है अथॉरिटी है उनका नाम लेकर झूठ नहीं बोलना है. आणि आपल्यावरती जे अधिकारी आहे त्याचं नाव खोटं घेऊन आपण काही कोणाला सांगायचं नाही. कि जिस पर हमारा अधिकार नहीं अथॉरिटी नहीं उस वस्तु की हम इच्छा नहीं रखना लालच नहीं करना. आणि ज्याच्यात आपला अधिकार नाही त्या गोष्टीचा लोभ आपण धरायचा नाही हम नहीं रखना आणि आपण ठेवायचा ये नाही. परमेश्वर को अच्छा नहीं लगता. आणि हे देवाला आवडत अगर नाही. हम ऐसा करते हैं जर आपण असं करतो जिसका हमने किया है ज्याचा आपण केलंय जो मैंने इसका लालच किया आणि समजा मी हिचा लोभ केला तो नेचुरली उसके ऊपर जो पीड़ा जो बोझ जो कुछ भारीपन है वो मुझे भी मिलेगा. और मैंने इसका लिया है तो मुझे इसके साथ इसका दुख भारीपन भी लेना पड़ेगा. आणि नॅचरली तिचं दुःख पीडा ज्या काही याद नाही त्या सगळ्या मला घ्याव्या लागते कारण का मी तिचं घेतलेलं आहे मग त्याचं सगळं मला घ्यावं ये लागेल. हमेशा याद रखना. आणि हे जर लक्षात ठेवा. हम किसी की भी वस्तुएं लेते हैं आणि जेव्हा आपण कोणाचीही वस्तू घेतो चोरी करके चोरी करून या लालच में किंवा लोभात फंसा के किंवा फसवून झूठ बोलकर खोटं बोलून या कुछ भी किंवा काही याद रखो लक्षात ठेवा. उसके साथ उसका श्राप भी ले लेते हैं. त्याच्याबरोबर आपण त्याचा श्राप सुद्धा ओढून घेतो. कभी कभी कोई लोग बोलते हैं अरे किसी का पैसा लिया उसके पास तो बहुत पैसा है क्या देने की जरूरत है. आणि त्याच्याकडनं पैसे घेतले त्याच्याकडे खूप पैसे आहेत मग काय करायचं त्याला पुन्हा द्यायचे क्या देने का आणि काय द्यायचं बहुत पैसे है उन लोग के पास. आणि खूप पैसे आहेत त्यांच्याकडे हमारा 1000 2000 से उसको क्या होने. आणि आमच्या 1,000 त्याचं काय
याद रखो श्राप आता है। पण लक्षात ठेवा श्राप येतो। उसके उनके ऊपर जो श्राप है वो भी आप दे दो। इसलिए जिसका कर्जा लिया उसका देना हमारा फायदा है। क्यों? क्योंकि उनके पैसों के कारण उनका श्राप हमारे ऊपर नहीं आए। आणि ज्यांच्याकडून आपण कर्ज घेतले त्यांचं कर्ज फेडण्यात आपला फायदा आहे का? कारण त्यांचे श्राप आपण स्वतःवरती उडून घेतो। इससे ही हम सीखते हैं। ह्याच्याद्वारे आपण हे शिकतो। हम किसी का ले तो ले लेते हैं आणि आपण घेतो तर, लेकिन देना हमको भारी पड़ता है। पण देणं आपल्याला भारी पडतं। इसलिए संडे के दिन हमने सीखा था कर्जा ही नहीं लेना। म्हणून रविवारच्या दिवशी आपण शिकलो की कर्जच नाही अगर घ्यायचं। हम फेड नहीं पाते जर आपण फेडू नाही शकत तो कर्जा नहीं लेना। तर आपण कर्ज नाही घ्यायचं। जैसे है वैसे ही रहो। जसं आहे तसंच राहा। लेकिन पर देखो हमारी जरूरतें परमेश्वर जानता है आणि आपल्या गरजा देव जाणतो। अद्भुत रीति से उपाय पूरा करे, अद्भुत रीति से हमारी जरूरतों को पूरा करे आणि अद्भुत रीतीने तो आपल्या गरजांना पूर्ण करेल। लेकिन हम कर्जा लेके फिर हम देते नहीं है, वो गलत काम है। पण आपण कर्ज घेऊन पुन्हा देत नाही हे खूप चुकीचं आहे। जिससे हम कर्जा लेने वाले, जिससे हमने कर्जा लिया, म्हणून ज्याच्याकडनं आपण कर्ज घेतलंय, जो उदाहरण है इसने मेरे से कर्जा ले लिया आणि उदाहरणार्थ मी माझ्याकडनं कर्ज घेतलंय और इसने फेड़ा ही नहीं, आणि हे फेडलंच नाही। नेचुरली मेरी पेट की बीमारी भी इसके साथ जाएगी। नॅचरली माझ्या पायाचं दुखणं त्याच्यावर तिच्यावरती जाईल। वो क्यों चाहिए? तेरे को चाहिए क्या पैर का दुखना चाहिए? नहीं चाहिए ना? श्राप चाहिए मेरे? नहीं ना? तो फिर जिसका लिया उसका पहला छोड़ दे दो। आणि म्हणून ज्याच्याकडनं घेतले त्याचं पहिले देऊन टाका। ये हमें परमेश्वर सिखाता है। आणि हे आपल्याला देव शिकवतो। मैं नहीं देती उसके ऊपर, आणि मी नाही देत तिच्यावरती, परंतु परमेश्वर वो करता है। पण देव कसं करतो? ये ऑटोमेटिकली हो जाता है। आणि आपोआप होतं। इसलिए कभी भी हम किसी की वस्तु नहीं लेना है। पण आपण कधी कोणाची वस्तू नाही घ्यायची। मालूम हुआ? कर्जा लिया लेकिन दे नहीं रहे मतलब लालची है ना? आणि कर्ज घेतलं पण दिलं नाही म्हणजे तो लोभच झाला ना। सच है ना? इसीलिए एलिशा ने कहा कि क्या कहा कि इसी कारण से नामान का कोढ़ तुझे और तेरे वंश पर सदा लगा रहेगा। म्हणून एलिशा म्हणाला की नामानाचा जो रोग आहे तो निरंतर तुला लागून राहील। और तीसरा पॉइंट, पहला पॉइंट कौन सा है? पहिला मुद्दा कोणता आहे? लालच नहीं करना है, लोभ नाही किसी करायचे, का भी नहीं। कोणत्याच गोष्टीचा नाही। दूसरे हाँ, अपने ऊपर परमेश्वर है, प्रभु का दास है, माता पिता है, पति है, उनका नाम लेकर झूठ नहीं बोलना है। आणि आपल्यावरती जे अधिकारी आहेत, आपले आई वडील आहेत, पत्नी आहे, त्या लोकांचं नाव घेऊन आपण खोटं नाही बोलायचं। प्रार्थना अगर दुकान में गई प्रार्थना जर दुकानात गेली और 500 की नोट मांगी, 500ची नोट मागितली, दुकानदार देगा? दुकानदार देईल का? लेकिन अगर वो जाकर बोलती है मम्मी ने 500 रुपये मंगाए, आणि जर ती जाऊन सांगते की मम्मीने 500 रुपये मागितले, दुकानदार देगा? दुकानदार देईल? देगा। आपको समझ में आया? तुम्हाला समजलं? नाम में कितना अथॉरिटी देता है, कितना महत्व होता है। आणि नावामध्ये किती अधिकार असतो। क्योंकि दुकानदार को मालूम है कुछ भी हो, सनीता पैसे भी फेडेगी, वो किसी का कर्जा नहीं रखती। आणि दुकानवाल्याला माहित आहे की संगीताई कसे पण करून कर्ज फेडून टाकते, कोणाचं वो कर्ज एक अच्छी फेडून स्त्री नाही। है। आणि एक चांगली स्त्री आहे। वो बाबा कैसे भी हुआ, पगार होती पहला 500 रुपये मेरा दे दे। आणि कसंही करून पहिले 500 रुपये ती माझे देऊन टाकेल। इसीलिए वो नाम के कारण उसके हाथ में 500 देगा। म्हणून त्या नावामुळे ते तिच्या हातामध्ये 500 रुपये पर देते। इसकी कुवत है क्या 500 लेने की? पण हिची कुवत आहे का 500 रुपये घ्यायची? इसलिए ये जाकर बोलेगी काका 500 रुपये दिया, इसलिए ये जाके बोलेगी कि मुझे 500 रुपये दो, देगा? वो देगा क्या? तो काय म्हणे एवढीशी आहे, तिला कशाला पाहिजे? काय ग कशाला पाहिजे? फोटो उडवायचे, काय करायचे, कशाला पाहिजे, है ना? हा तुझ्या मम्मीलाच सांगतो। यही है। तो इसलिए दूसरा पॉइंट, हम किसी भी व्यक्ति का जो नाम है उसका हमारे से ऊंचे, उनका नाम लेकर झूठ नहीं बोले। आणि आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचं नाव घेऊन खोटं बोलू नका। तीसरा पॉइंट हम देखते हैं, तिसरा पॉईंट आपण पाहतो, हम देखते हैं कि गेहजी ने जो कुछ किया, आणि आपण पाहतो की गेहजीने जे काही केलं प्रभु के दास से कुछ भी छिपा नहीं रहा। ते देवाच्या दासापासून काही लपून नाही ये आहे। हमेशा याद रखना। आणि हे नेहमी लक्षात तीसरा ठेवा। पॉइंट, इससे परमेश्वर हमें ये दिखाता है, आप किधर भी कुछ भी चुपके से करके आओगे, परमेश्वर को जरूर पकड़ करेगा। आणि तिसरा मुद्दा देव तुम्हाला शिकवतो की तुम्ही लपून छपून काही करून या, देवाच्या दासावरती सगळं काही प्रकट होतं। कुछ भी अंधेरे में, गांव में या किधर भी कुछ भी करके आओगे, वो छुपके नहीं रहेगा। आणि अंधारात किंवा कुठेही तुम्ही लोक काही करून आलात तर ते लपून नाही राहणार। इसीलिए प्रियो, अभी हम प्रकाश में हैं,
म्हणून प्रियांना आपण प्रकाशात आहोत. अभी मैं प्रकाश में हूँ आता मी प्रकाशात आहे और मैं अभी यहाँ ऐसी कर रही हूँ, नाक में उंगली डाल रही हूँ आणि मी नाकात जोड करते और मैं बोलती हूँ आपने कुछ भी नहीं देखा. आणि मी म्हणते की तुम्ही काहीच नाही ऐसा पाहिजे. हो सकता है क्या? पण असं होऊ शकतं का? आपने देखा? कैसे देखा? मैं तो चुपके से किया. आणि मी तर लपून केलं, तुम्ही कसं पाहिलं? क्योंकि उजियारा है, कारण उजेड आहे. इसलिए छुपा नहीं रहा. म्हणून ते जो लपून लोगों ने राहिले. देखा नहीं वो लोग खो गए. आणि ज्या लोकांनी पाहिलं नाही ते लोक हरवून गेले हैं? वो लोग नहीं देख पाए. आणि ते लोक नाही पाहू शकले. वीडियो में आ गया व्हिडिओ मध्ये आले मैंने जो किया. मी जे काही केलं. आपको समझ में आया? तुम्हाला समझ में वैसे ही होता है प्रियो. याद रखो, हम परमेश्वर के जन, परमेश्वर के प्रकाश में रहते हैं, इसीलिए अच्छा हो या बुरा हो परमेश्वर प्रकट करता है. आणि आपण देवाचे जन आहोत आणि आपण प्रकाशामध्ये राहतो, म्हणून चांगलं झालं किंवा वाईट झालं ते सगळं प्रकट होतात. हाँ, परमेश्वर कुछ भी छुपाता नहीं है. देव काही लपवून नाही ठेवत. हाँ, हम निकालेंगे. पहिला करंथियों की पत्री, पहिलं करंथियांचं वचन, दूसरे करंथी की पत्री, दुसरं करंथियांचं वचन 5वां अध्याय आणि हे 5 और उसका 10. त्याचं 10. सेकंड कोरिन्थियंस चैप्टर 5 वर्स 10. दुसरं करंथियांचं पत्र आहे 5 त्याचं 10. कारण आपल्या सर्वांना ख्रिस्तासमोर आपला न्याय होण्यासाठी उभे राहावे लागणार आहे व आपली जीविते त्याच्यापुढे उघडी करावी लागणार आहे. मर्त्य शरीरामध्ये असताना प्रत्येकाने ज्या चांगल्या अथवा वाईट गोष्टी केल्या असतील, हाँ, ज्या काही चांगल्या, अच्छे या बुरे, त्याचे आपल्यापैकी प्रत्येकाला योग्य ते प्रतिफळ मिळेल. उसका हमें प्रतिफल मिलेगा. यानी हम जो कुछ करेंगे उसके अनुसार हमें प्रतिफल मिलेगा. परमेश्वर के सामने सब खुला रहता है. आणि आपण जे काही करू त्याच्यानुसार आपल्याला प्रतिफळ भेटेल, कारण देवासमोर सगळं काही उघडं आहे. मेन हमारा प्रॉब्लम क्या है? हम सोचते हैं कि मुझे किसी ने नहीं देखा, आणि मेन आपला पॉईंट काय आहे? आपण असं विचार करतो की मला कोणी नाही पाहिलं, लेकिन हम भूल जाते हैं हमारे परमेश्वर ने हमें देखा. पण आपण विसरून जातो आपल्या देवाने आपल्याला पाहिलेलं आहे. हम एक दिन परमेश्वर के सामने जाने वाले हैं. आपण एक दिवशी देवासमोर जाणार आहोत. वो सबके सामने दिखा देगा. आणि तो सगळ्यांसमोर दाखवून देईल. कितना शर्मिंदे हो जाएंगे ना. आणि आपल्याला किती लाज वाटेल ना. अगर आज मैंने कोई गलत काम किया है और अगर आपको प्रकट हो गया, आपको मालूम हो गया, आणि जर आज मी काही चुकीचं काम केलं आणि तुम्हाला ते प्रकट झालं, तुम्हाला माहीत तो पडलं, मुझे शर्म आएगी ना. तुम्हाला लाज वाटेल. ऐसी आप लोगों को ये मेरी बात का मुझे भी मालूम हो गई. आणि जी तुम्हाला ही माझी निर्बलता माहीत पडली. तो परमेश्वर तो सब कुछ रिकॉर्ड करता है उसकी आंखों में. आणि देव तर सगळं काही रेकॉर्ड करत असतो त्याच्या डोळ्यांमध्ये. जैसे मैंने कहा कि आप में से बहुत से लोग, जब मैंने जो किया वो आप में से बहुत जनों ने नहीं देखा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी जे काही केलं तुमच्यामध्ये खूप लोकांनी नाही पाहिलं. नहीं देखा ना. नाही पाहिलं ना. कितने जनों ने नहीं देखा. किती लोकांनी नाही पाहिलं. लेकिन अभी आप इस वीडियो को चालू करके देखोगे तो देख लोगे ना. पण जर तुम्ही या व्हिडिओला चालू करून पाहता तुम्हाला ते दिसेल ना. है ना. वैसे ही परमेश्वर ने अपनी आंखों में हम जो भी करते हैं रिकॉर्ड हो जाता है. मग तसंच देवाच्या डोळ्यामध्ये सगळं काही रेकॉर्ड होऊन जातं जे काही आपण करतो ते. इसलिए बाइबल में लिखा है परमेश्वर की आंखें नित्य मनुष्य की ओर लगी रहती है. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे की देवाचे नेत्र नित्य लोकांवरती लागलेले ये असतात. जो ऐसा है ना, पलक भी नहीं झपकाता है आणि तो पापणी सुद्धा हलवत नाही. ना घूमता है. आणि तो डुलकी पण घेत नाही. यानी कंटिन्यूसली हम जो कुछ करते हैं बाथरूम में, बाहर घूमते समय, पेड़ों के पास, सब कुछ रिकॉर्ड है. आणि निरंतर आपण जे काही कामं करतो ते सगळं रेकॉर्ड तो देव करत असतो. है ना. तो एक दिन तो फिर वो हमारा ऊपर जाने के बाद, अभी अगर मैंने जो किया वो आप में से कुछ लोगों को मुझे शर्म आएगी, तो मेरे जो वहाँ तो बहुत लोग होंगे आणि त्यावेळेस सर्वांना तर खूप सारी लोक और असतील. वहाँ पर अगर स्क्रीन पे दिखा दिया मैंने क्या किया है, ते जसं स्क्रीनवरती दाखवलं की मी काय केलंय, फिर मुझे कितना शर्म आएगा. मला केवढी लाज वाटेल. कितने लोग बोलेंगे अरे प्रभु की दासी को कैसी की. आणि किती लोक असं म्हणते की देवाची दासी असून मी असं केलं. है ना. इसीलिए प्रियो ये सोच हमेशा रखो. म्हणून प्रेरणे ही विचार नेहमी ठेवा. मैं कहीं पर भी हूँ, मेरा प्रभु मुझे देखता है. मी कुठेही असू दे माझा देव मला पाहतो. इसलिए मुझे कुछ गलत नहीं करना है. म्हणून मला काही चुकीचं नाही करायचं. ये जी सोचा
गेजी ने विचार केला सारा सामान छुपा के अपने तंबू में छुपा के रूम में छुपा के आ गया आणि सगळं सामान घेऊन तो आपल्या घरामध्ये तंबूमध्ये लपून आला ऐसा आया जैसे स्वामी के सामने खड़ा हो गए जैसे कुछ भी नहीं हुआ है आणि अशा रीतीने आपल्या स्वामीच्या समोर येऊन उभा राहिले की जसं काही झालंच नाही कुछ भी नहीं। काहीच नाही एलिशा ने उसे पूछा तू जिद किधर गया था आणि एलिशाने त्याला विचारलं तू कुठे गेला होता कुठेच नाही ऐसा क्या मस्त एक्टर है रे आणि किती मस्त आहे मस्त आहे अच्छा हो गया अभी के काल में नहीं था है ना वो बोला तेरा दास कहीं नहीं गया आणि तुझा रस्त कुठेच गेला नव्हता ऐसे ही कुछ लोग बोलते भी है ना मुझे आणि काही लोक मला असंच म्हणतात मैं सोया ही नाही मी झोपलंच नाही नहीं सोए थे ना प्रात सोया नहीं बहुत से लोग सोते हैं आणि जगात खूप सारे लोक झोपतात उनको अकेले में पूछेंगे त्यांना एकट्यात विचारलं आज तो सो रहे थे आज आणि तुम्ही झोपत होता ना बिल्कुल नहीं मैं तो नीचे पर्वत पर के देख रहा था मैं बोलूंगी आप बच्चों से खेल वो बच्चा मेरे से खेल रहा था मेरे तो कुछ भी नहीं बोला भाई आप वहाँ लेडीज को क्यों देख रहे हैं बिल्कुल नहीं मैं तो मेरी बीवी को देख रहा था लेडीज को पूछेंगे भाई आप तू तिकडे काम करत होती माझा पोरगा तिथे बसलाय ना अब तो उधर क्यों देख रही थी मेरा बेटा उधर बैठा पहले है तो पोरगा मागे बसलाय तिथे का बघत होती तेरा बेटा तो पीछे बैठा है उधर क्यों देख रही थी ये है ना? ऐसे देखिए क्या एक्टिंग करते हैं ना कुछ लोग आणि काय ऍक्टिंग करत आहे काही लोक है ना? वचन वचन में कुछ अच्छा नहीं लगा आणि वचनात काही त्यांना आवडलं नाही देख तो लिया मैंने आणि बघितलं तर मी लेकिन ऐसा भी कर आणि असं पण करतात पूछेंगे बाबा ऐसा क्यों किया नहीं आणि मी विचारलं असं काय केलं नव्हतं नाही बिलकुल मैंने नाही ऐसा किया ही नहीं आणि आम्ही असं केलंच नाही अरे आपको समझ में आया गेजी के जैसे है ना आणि गेजी सारखे आहे ना फैमिली प्रेम में आप लोग के घर में कोई सोता होगा अगर सोचो फॅमिली प्रार्थना तुमच्याकडे कोणी झोपत असेल असा विचार और करा आपने पूछा आग बंद करके हाँ चालू है मेरा है ना इसीलिए प्रियो इसीलिए प्रभु हमको बोला ये कपटी म्हणून देव आपल्याला म्हणाला ही कपटी क्योंकि हम सचमुच बहुत एक्टर है कारण आपण खरंच ऍक्टर आहोत ये हीरो हीरोइन लोगों को तो पैसा मिलता है आणि हिरो हिरोईन लोकांना पैसे भेटतात सच्ची देखेंगे तो ओरिजिनल एक्टर हम लोग हैं आणि खरं पाहण्यात आलं तर ओरिजिनल ऍक्टर आपण आहोत हम क्या एक्टिंग करते हैं आणि आपण काय ऍक्टिंग करतो बहुत अच्छी एक्टिंग मैं भी मैं ऐसा नहीं कि आपको बोलती हूँ मैं भी बहुत अच्छी एक्टर हूँ कारण मी तुम्हालाच नाही म्हणत मी पण चांगली ऍक्टर आहे हाँ मैं गुस्सा हूँ तो मैं ऐसे दिखाती हूँ जैसे मैं गुस्सा ही नहीं हूँ आणि जर मी रागवलेली असेल तरी पण मी असं दाखवत असेल तर मी रागतच नाही एकदम बेस्ट एक्टर है ना गुस्सा बंद करके रखकर मैंने दिखाया नहीं आणि राग धरून सुद्धा माझ्याकडे राग होता तरी सुद्धा मी दाखवला नाही तो मैं भी एक अच्छा बेस्ट एक्टर हूँ आणि मी पण एक उत्तम ऍक्टर आहे तो वचन कभी कभी लग जाता है अंदर मुझे भी अच्छा सिखाते सिखाते मुझे वचन लगते हैं आणि वचन शिकवता शिकवता कधी मला लागतं कभी आपको एहसास हुआ मेरे फेस से आणि कधी माझ्या अंदर लगे हैं वो वचन माझ्या चेहऱ्यावर कधी तुम्हाला जाणीव झाली की मला ते वचन आत्मसात लागले बेस्ट एक्टर ना आणि बेस्ट ऍक्टर एक्टर का भी एक अवार्ड मिलना चाहिए आणि ऍक्टरचा एक अवॉर्ड भेटला पाहिजे प्रयोग गेजी यही काम किया आणि गेजीने हेच काम केलं एलिशा से कुछ नहीं एलिशा क्या कहता है मालूम जब वो रथ से उतरा तुझे मिलने के लिए तो मैं वहीं था आणि जेव्हा तो रथातून तुला भेटायला 24 यावर अलिशाने त्याला म्हटले गेजी तुला भेटण्यासाठी नामानाने रथातून खाली उडी टाकली तेव्हा आत्म्याने मी तेथेच होतो आत्म्याने मी तिथेच होतो म्हणून कधी कधी काही गोष्टी एलिशा तर प्रभूच्या दयेने तो हमेशा प्रार्थनेतच होता म्हणून बऱ्याच वेळेला त्याला आत्म्यात बऱ्याच गोष्टी कळत होत्या और एलिशा हमेशा प्रार्थना में रहता था इसलिए आत्मा में उसको बहुत सारी बातें मालूम पड़ती थी मानना पडेगा उसको आणि मानावं लागेल त्याला की तो आत्म्यात जाणत होता आराम देशाचा राजा तिथं आराम देशाचा राजा आपल्या घरामध्ये जो बोलायचा तो त्याला इथं कळत होतो और आराम देश का राजा उसके मन में घर में जो कुछ बोलता था वो यहाँ पर इसको मालूम पड़ता था बेडरूम मध्ये जो बोलायचा तो माहिती पडायचा अरे बेडरूम में जो कुछ बात करता था वो भी उसको मालूम
मालूम पड़ता तर था देव त्याच्या आत्म्याला सांगायचं. और परमेश्वर उसकी आत्मा को बताता था। शायद एलिशाचा आत्मा फिरत पण असेल, शायद एलिशा का आत्मा घूमता भी होगा देव त्याच्या आत्म्याला काढून नेत असेल. और परमेश्वर उसकी आत्मा को निकाल कर लेकर जा रहा होगा। बऱ्याच जणांची टेस्टिमनी वाचली असेल ना, बऱ्याच जणांची, की बऱ्याच जणांना येशूने त्या शरीरातून त्यांचा आत्मा काढला, त्यांना नरकात घेऊन गेला. और बहुत से लोगों की गवाही आपने सुनी होगी, देखी होगी कि परमेश्वर ने उनके आत्मा शरीर में से आत्मा को निकालकर उनको नरक में लेकर गया है ना. तो अनुभवातून देव घेऊन गेला. और उस अनुभव से परमेश्वर लेकर गए। तर त्यांचं शरीर जरी इथं होतं, हे पौलुस म्हणालाय. और पौलुस ने कहा है करंथीकरांच्या पत्रात करंथियों की पत्री में 12वें अध्याय में, काय माहिती देहासकट का देहा विना, और क्या मालूम देह सही या फिर देह रहित, पण मी तिसऱ्या स्वर्गात गेलो. मैं तीसरे स्वर्ग तक गया। त्याला माहिती नव्हतं, कारण त्याने बघितलं नाही की त्याचं दिन तिथं पडलं. म्हणजे त्याला जेव्हा तो उचलण्यात आला तेव्हा त्याला त्याचा तो सरळ येशूबरोबर गेला वरती. और जब वो उठा लिया गया तो सीधा वो परमेश्वर के साथ गया। म्हणून त्याला माहिती नव्हतं की तो स्वर्गात असताना देहाबरोबर आहे का असा आत्म्यात आहे, और इसलिए उसको मालूम नहीं था कि वो देह के साथ है या फिर आत्मा में है, हे त्याला माहिती नव्हतं. ये उसे मालूम नहीं था। म्हणून तो म्हणाला तसं लिहिताना. और इसलिए उसने लिखते समय ऐसा कहा। बरेच जणांना देव नेतो तसं, म्हणून देव आहे ना एक एक असा घेऊन जातो. और परमेश्वर इसे लेकर जाता है। कधी कधी आत्म्यात बोलतो, कभी कभी आत्मा में बात करता है, बघ इथे असं चाललंय, ऐसा ऐसा हो रहा या है, घरात असं असं देख चाललंय, इस घर में ऐसा ऐसा चल रहा है। असं देव आत्म्यात सांगतो. और इस तरीके से परमेश्वर आत्मा में बात करता है। आता बऱ्याच वेळेला चर्च चालू असताना आमच्याशी देव असाच बोलतो, बघ ह्या व्यक्तीला उदाहरण पकड, ह्या व्यक्तीच्या जीवनात असं झालेलं आहे. और जब चर्च चालू रहता है तब परमेश्वर आत्मा में हमसे बात करता है कि देख इस व्यक्ति को उदाहरण में, इस व्यक्ति के जीवन में ऐसा ऐसा हो ती चुका है। उदाहरण खरी होतात. और वो उदाहरण सच भी होते हैं। त्या लोकांना असं वाटतं की कुणीतरी त्या व्यक्तीने येऊन आम्हाला अगोदर सांगितलं, और उन लोगों को ऐसा लगता है कि किसी व्यक्ति ने आकर उनको पहले बता दिया है। पण जेव्हा की कुणी सांगितलेलं नसतं. बाबा सगळे उशिरा झालेले असतात, त्याच्यामुळे कोण येऊन मला सांगणार की हा मी याचे पैसे भरले. और सबको लेट ही आए हुए रहते थे, फिर कौन आके मुझे बताएगा कि मैंने इसका पैसा भरा है। सांगत नाही किंवा रस्त्यात काय त्यांचा वार्तालाप झाला, और रास्ते में उनकी बातचीत क्या हुई, मला कोण येऊन पटकन येऊन असं सांगत नाही. और मुझे कोई आकर बताता नहीं। देव मला त्या टायमाला आत्म्यात सांगतो की बोल असं हे सब उदाहरण घे. और परमेश्वर उस समय मुझे आत्मा में बात करता है, बोलता है तू इस तरीके से उदाहरण में इसको ले। आणि तसं झालेलं असतं. और वैसा हो चुका रहता है। ते लोक शॉक होतात. और इसलिए वो शॉक हो जाते हैं। कधी प्रार्थनेचं फॅमिली प्रेयरचं वचन घेतल्यावर कभी प्रार्थना का फैमिली प्रार्थना का वचन देने पर आम्ही बोलतो की घरातली पुरुष पळून जातात. और हम बोलते हैं कि घर के जो पुरुष लोग ये भाग जाते हैं। तर खरंच त्यांच्या घरात झालेलं असतं, और सच में उनके घर में ऐसा हुआ रहता है। पण त्यांच्या बायकांनी मला सांगितलेलं नसतं. पर उनकी स्त्रियों ने मुझे बताया ही नहीं रहता। काही घरांमध्ये असं पुरुष सांगतात की ए फैमिली प्रेयर करने का छोटा सा 3-4 गाना 2 ही गाना लेने का, छोटा प्रेयर करने का, बड़ा प्रेयर नहीं करने का. आणि काही घरामध्ये पुरुष सांगतात की फॅमिली प्रार्थना करायची पण छोटीच करायची, 2-3 गाणी घ्यायची, छोटीशी प्रार्थना करून संपवायची। अकेली बैठी की तब ज्यादा प्रेयर करते, कुछ नहीं चाहिए उतना कर. आणि एकटी जेव्हा बसते तेव्हा जास्त प्रार्थना कर, पाहिजे तेवढी कर। मेरे साथ बैठते समय शॉर्ट में प्रेयर करके खत्म कर, भूख लगे खाना खाने का. आणि माझ्या वेळेस प्रार्थनेला बसताना शॉर्टमध्ये प्रार्थना कर, मला भूक लागली, मला जेवायचं आहे। बरोबर आहे. आणि हे काही घरात झालेले असतात. त्या पुरुषांना असं वाटतं की त्यांच्या बायकांनी मला येऊन सांगितलेले. और ये कुछ घर में हुआ रहता है, उनको ऐसा लगता है कि उनकी पत्नियों ने आकर मुझे मला बताया सांगितलेलं नसतं. और मुझे बताया नहीं रहता। त्यावेळेला देवाने ते उदाहरण तसं मला कानात टाकलेलं साथमध्ये बोलायला सांगितलं, असं बोल, असं बोल, असं बोल, असं बोल. और उस समय परमेश्वर ने वो उदाहरण मेरे कान में डाला हुआ रहता है कि इस तरीके से बात कर, इस तरीके से बोल। देव आत्म्याशी बोलतो. और परमेश्वर आत्मा में बात करता है। काही काही गोष्टी देवाच्या दासांना तो प्रकट करतो. और कुछ बातें वो अपने दास पर प्रकट करता है। म्हणून प्रियानो लक्षात ठेवा, आज देवाचं वचन आपल्याला सांगतं की आपली कोणतीच गोष्ट गुप्त राहू शकत नाही. और प्रभु का वचन आज हमें कहता है कि हमारी कोई भी बात गुप्त नहीं रह सकती। म्हणून सांभाळा, इसे संभालो, म्हणून सांभाळा. इसे संभालो। हालेलुया, 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 हालेलुया। या आपण प्रार्थना. आप प्रार्थना करेंगे। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते, मेरे जीवन देने वाले उद्धारक पवित्र पिता, शांति देने वाले उद्धारक पवित्र पिता, आप अच्छे हो, भले हो, आपके जैसा कोई भी नहीं प्रभु, ना कोई था ना कोई है और ना ही कोई होगा। आपने बड़ी ही दया और करुणा करके हमें आज आपके पवित्र भवन में लाया है, इसलिए मेरे जीवन देने वाले उद्धारक पवित्र पिता, इन सभी को आशीषित करना, करुणा दया रखना। उपवास प्रार्थना का प्रभु वचन आपने इन सबको सुनने के लिए कृपा किया है, इसलिए इन्हें आशीषित करना, धन मान सम्मान से जगह से तृप्त रखना, लालच से बचे रहने के लिए मदद करना, लालच से बचने के लिए तो कृपा प्रदान करना, किसी भी वस्तु का लालच करने नहीं देना। उसी रीति से मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, इन्हें कभी भी प्रभु
किसी का नाम झूठ में बोलकर इस्तेमाल करने नहीं देना, और ना ही प्रभु कभी कभी ऐसा कोई काम करे जिसे लोग भूल जाए कि अरे मुझे कोई नहीं देखा, लेकिन सब कुछ देखा जाता है। इसलिए जीवन पूरे भय के साथ बिताने के लिए मदद कर। इन सभी को आशीषित करुणा दया रखना, धन मान समाज से दीर्घायु से दूर करना, प्रभु यीशु के नाम से आमीन। सगळ्यांना